याच दिवसामध्ये जेव्हा आपल्या घरची 8 माणसं माहेरची जातात, त्याही वेळेला पुन्हा एकदा आपल्या मुलाकडून स्वराज्य घडवण्याची ताकद जिने निर्माण केली ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना वंदन करत, हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे हा बाणा आपल्या मुलामध्ये तयार करणारे राजे शहाजीराजे भोसले यांना त्रिवार वंदन करत, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाणा आपल्यामध्ये निर्माण करून खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटना लिहिणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, तथाकथित महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कोटी कोटी वंदन करत असं म्हणतात, जातीत जात आहे, जातीत जात आहे, धर्मात जात आहे, जातीत जात आहे, धर्मात जात आहे, म्हणूनच माझा समाज मातीत जात आहे. या समाजाला जाती धर्माच्या पलीकडे नेऊन कुठेतरी मानवतेच्या नावानं एक संस्कार देण्याचं काम या घटनेच्या माध्यमातून ज्यांनी केलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा वंदन करतो. खरं तर असं म्हणतात, रोटीत भीम आहे, भाजीत भीम आहे, भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, माय माऊल्यांच्या ओटीत भीम आहे, भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, माय माऊल्यांच्या ओटीत भीम आहे. पाणी पितो आम्ही ज्या नळाचं, पाणी पितो आम्ही ज्या नळाचं, त्या नळाच्या तोटीत भीम आहे. संपूर्ण जगतामध्ये भरलेल्या भारतरत्न विश्वरत्न या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाचं पर्व संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही, संपूर्ण देशभर, अवघ्या विश्वभर सादर होत असताना ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की ही घटना तुम्ही कशी लिहिली, त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या अष्टप्रधान मंडळाचा आदर्श माझ्यासमोर मी ठेवला आणि त्यातूनच साकारलं ही भारतीय राज्यघटना. म्हणजे ही राज्यघटना जी जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठी संसदीय लोकशाही आहे, अध्यक्षीय नाही संसदीय लोकशाही, त्या राज्यघटनेचं मूळ सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये असावं. म्हणूनच अमात्य सचिव, प्रधान आणि सरनोबत या सर्व पदांवर आरूढ असलेलं मंत्रिमंडळ, अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवरायांनी तयार केलं. ज्या स्वराज्याची मुहूर्तमेढ पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर घेऊन संभाजीराजांनी चालवले, ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजांना मानाचा मुद्रा. असं सहज तरुणाई म्हणत असते की 65 किलोची तलवार जो हातामध्ये घेतो तो बाजी येसाजी, आपल्या धारातीर्थी पडण्याच्या अगोदर तोफांचे आवाज झाल्याशिवाय शत्रूला एक पाऊलही पुढे जाऊन देणार नाही, तो घोडखिंडीमध्ये लढणारा बाजी असेल. दोन्ही हातामध्ये तलवार घेऊन पुरंदरचा किल्ला लढणारा मुरारबाजी असेल. आणि आपल्या मुलाला खऱ्या अर्थाने या स्वराज्याचं बीज तयार करून मृत्यूच्याही छावणीमध्ये तेवढाच मर्दासारखा वागवणारा संभाजी, या सर्वांना घेऊन ज्याने हे स्वराज्य निर्माण केलं ते राजे शिवछत्रपती. या छत्रपतींना खऱ्या अर्थाने मानाचा मुजरा करत आजच्या या शैलेश केणे यांच्या 5व्या स्मृती दिनाचं निमित्त साधत मंडळी, अतिशय म्हणजे अतिशय दुःखद असा हा प्रसंग आहे. परंतु या प्रसंगी केवळ आपण त्याच्या स्मरणामध्ये रडत बसण्यापेक्षा त्याला आवडणारी गोष्ट जर आपण केली, त्याला आवडायची एक आणि एकमेव गोष्ट म्हणजे शिवविचार, शिवकार्य आणि शिवचरित्र, यातच त्यांनी आपलं संपूर्ण जीवन घालवलेलं आहे. असं म्हणतात, ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी, ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं, स्फुरण चढण्यासाठी आदर्श हवा, आदर्श चढण्यासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वासाठी शौर्य हवं, शौर्यासाठी देशाभिमान हवा, देशाभिमानासाठी परंपरा हवी, संस्कृती हवी, अभिमान हवा. आणि या सर्व गोष्टी मराठी माणसाला केवळ एकाच नावामध्ये मिळतात, ते नाव म्हणजे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. या छत्रपतींचाच गुणगौरव करणं हे आमच्या शैलेशला आवडत होतं. आणि म्हणूनच हा गडकोटांचा महाराष्ट्र आसमानी सुलतानी पुढे कधी झुकला नाही की वाकला नाही. अहो, तलवारींच्या कडाड्यामध्ये आणि तोफ गोळ्यांपुढे सुद्धा हा मर्द मराठा कधीही मातीमध्ये खाली पडला, परंतु गनिमान पुढे वाकला नाही की झुकला नाही. याच निरक्षर मराठ्यांनी तयार केलेलं हे स्वराज्य आणि हे साम्राज्य खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावं. अर्थात 350 वर्षापूर्वीच याच 360 किल्ल्यांवर आणि मराठी माणसाच्या प्रत्येक जनहृदयावर हे नाव सुवर्णाक्षरांनी ज्यांचं नाव लिहिलेलं आहे पुढील लाखो पिढ्यांसाठी, ते नाव म्हणजे राजे शिवछत्रपती आणि राजे शिवछत्रपती. याच छत्रपतींचं गुणगान गात असताना अहो मंडळी, किती आयुष्य लाभलं हो आपल्या राजांना. केवळ 50 वर्षांचं आयुष्य, 15 वर्ष तर बालपणातच जातात. आमचे सुनील महाराज या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थाने 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये बालपणामध्ये 15 वर्ष गेल्यानंतर उर्वरित 35 वर्षांचा काळ
या 35 वर्षांच्या अतिशय धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा आपण आपल्या आयुष्याचा विचार केला तर काय करतो? 15 वर्ष बालपणात जातात, 25 वर्षापर्यंत शिक्षण घेतो, त्यानंतर नोकरी करतो, त्यानंतर लग्न होतं, मुलं बाळ होतात, नोकरी करतो, रिटायर्ड होतो आणि मग आपणच आपल्या आयुष्याचा विचार करतो. कवी नारायण सुर्वे म्हणतात, 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले. 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले. हिशेब करतोय राहिलेत किती डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, पण भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. जिंदगी बर्बाद झाली. खरं तर जिंदगी अशी भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये बर्बाद होत असताना हाच भाकरीचा तुकडा कोणीतरी यावा आणि ओरबाडून न्यावा. हाच भाकरीचा तुकडा अक्षरशः शेतामध्ये लावलेला असताना उभ्या पिकांमध्ये सैन्य घुसवलं जायचं आणि पिकं बेचिराग केली जायची. कुठेतरी आपल्या आया बापड्यांवर जुलूम जबरदस्ती व्हायची. अहो, आपल्या समोर आपल्या पत्नीचा छळ केला जायचा. पत्नीवर, आपल्या लाडक्या मुलीवर, तळहाताच्या फोडावर जपल्यासारख्या मुलीवर आपल्या समोरच आपल्याला बांधून ठेवून आणि बलात्कार केला जायचा. परंतु हे सगळं आम्ही सहन करायचं. केवळ परचक्र आलं, याच एका गुलामी भावनेने, गुलामी मानसिकतेने आम्ही हे सगळं सहन करायचं. याचं एक आणि एकमेव कारण होतं, आम्हाला राजा नव्हता. मंडळी, एक विचार करा, हे ऐकायला फार सोपं वाटतं, पण आपली बहीण आहे, आपली मुलगी आहे, आपली पत्नी आहे ना, तिच्यावर समोर कोणीतरी बलात्कार करतोय आणि आपल्याला उघड्या डोळ्यांनी हे बघावं लागतं. मरण यापेक्षा बरं, अशी अवस्था होती. परंतु परचक्र आहे, परचक्र आणि परचक्रच आहे, आपल्याला याशिवाय काही पर्याय नाही. ही गुलामीची मानसिकता झटकून गाढवाचा नांगर ज्या ठिकाणी फिरवला जात होता, त्याच ठिकाणी पुण्यामध्ये जिजामातेने सोन्याचा नांगर फिरवलेला आहे. आणि सोन्याचा नांगर फिरून या शिवबाला, या मातीमध्ये हे स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिलेले. मंडळी, आज या निमित्तानं शैलेशचा विचार करत असताना मला हरिभक्तीपरायण जीवन महाराज शेलार यांनी जेव्हा हा कार्यक्रम दिला आणि ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा सांगितलं की तुम्हाला शिवविचारावर बोलायचं आहे, खरं तर निमित्त बघितलं, तिथीनुसार 6 डिसेंबरची तारीख आहे. म्हटलं ह्या वेळेला शिवजयंती कशी? तर म्हणे माझा मामे भाऊ शैलेश अचानक गेलेला आहे. म्हटलं मग गेल्यानंतर कदाचित प्रवचन असतं, भजन असतं, कीर्तन असतं फार तर, किंवा नातेवाईक येतात, जेवतात, गप्पा मारतात, कोणीतरी रडतं आणि जातं. शिवविचार ही काय भानगड आहे? त्यावेळेला त्यांनी मला त्याची माहितीचा बायोडाटा पाठवला. बायोग्राफी ज्या वेळेला पाठवली मंडळी, त्यावेळेला ते वाचून अक्षरशः पाजर फुटला की शैलेश नावाचा इतका मुलगा 24 वर्षामध्ये इतकं काहीतरी अफाट करून जातो. थोड्या वेळापूर्वी त्याची काकी जेव्हा बोलत होती, फार कमी जगला हो आमचा शैलेश, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं. इतक्या कमी वयामध्ये इतकं काही त्यांनी करून ठेवलं. मला वाटतं माणूस किती जागला यापेक्षा कसा जागला हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपला शैलेश, खरं तर शैलेश म्हणजे शांत, हिमालयासारखा अथांग असं व्यक्तिमत्व असताना सुद्धा अतिशय शांतपणे कसं जगावं हे शैलेशकडून शिकावं. त्याची काकी सांगत होती की या ठिकाणी शैलेशला जर 2 मिनिटापूर्वी बघितलं तर 3ऱ्या मिनिटाला तो कुठे असेल आम्ही सांगू शकत नाही. 4थ्या मिनिटाला तो कधीतरी दांडपट्टा फिरवताना दिसेल, 5व्या मिनिटाला क्रिकेट खेळताना दिसेल, 6व्या मिनिटाला आमचा शैलेश कबड्डी खेळताना दिसेल, 7व्या मिनिटाला आपल्या बबलू या नावाच्या मुलाला, मित्राला घेऊन शंभो नावाचं एक मंडळ त्यांनी स्थापन केलं आणि गावातल्या मुलांना दांडपट्टा फिरवणं. खरं तर म्हटलं ही कला त्याच्यामध्ये आली कुठून? म्हणजे स्वतः शिकला. आपल्या आजोबांना ही कला अवगत होती आणि आजोबांना अवगत असलेल्या याच कलेला त्यांनी माळ्यावरून काढलं आणि स्वतःच हे सगळं शिकलं. आणि आजही या गावामध्ये, निंबोली गावामध्ये, जेव्हा अशा प्रकारची मुलं दांडपट्टा फिरवतात, तलवार फिरवतात, खरं तर या प्रकारचे शिवविचार हे प्रत्यक्षात अंमलात आणणं. 12-13 वर्षाचा असताना शैलेश सर्वप्रथम रायगडावर शिवराज्याभिषेकासाठी गेला. शिवराज्याभिषेकासाठी गेलेला शैलेश केवळ 12-13 वर्षाचा नाही, वयाच्या 24व्या वर्षापर्यंत म्हणजे मरेपर्यंत प्रत्येक वर्षी त्या शिवराज्याभिषेकाला जाणं त्याने कधीही टाळलं नाही. महाराष्ट्रातला असा एकही गडकिल्ला नसेल ज्या ठिकाणी शैलेश गेला नाही. केवळ आपणच नाही तर आपल्या सर्व मित्रांना घेऊन हाच शिवविचार देण्याचं काम त्यांनी केलेले. माणूस गेल्यानंतर त्याच्या 3 गोष्टी शिल्लक असतात. पहिलं असतं त्याचं क्षेत्र, दुसरं असतं ज्ञान आणि तिसरी असते कीर्ती. क्षेत्र असं म्हणतात की आळंदी आठवली की आठवतात ते ज्ञानेश्वर माऊली, देऊ आठवली की आठवतात तुकाराम महाराज, आणि निंबवली आठवली की आठवतो आपला शैलेश. खरं तर असं म्हणतात की दगड झालो तर सह्याद्रीचा उदो, माती झाली तर महाराष्ट्राचे उदे, आणि जर जन्माला आलो तो पुन्हा निंबवलीमध्येच येऊ दे. याच ठिकाणी मला हे कार्य करायचं आहे. असं म्हणतात किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याची किंमत समजण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि शैलेशचे विचार समजण्यासाठी आपल्याला निंबोली गावातच यावं लागतं. निंबोली गावामध्ये हेच विचार
आपल्या मित्रांमार्फत जनमानसामध्ये पोहोचवण्याचं काम शैलेशने केलेलं आहे. दुसरा विचार आहे शिल्लक राहतं ते ज्ञान. माऊलींचा विचार केला तर ज्ञानेश्वरी समोर येते, तुकाराम महाराजांचा विचार केला तर गाथा समोर येत असते, आणि शैलेशचा विचार केला तर फक्त आणि फक्त शिवविचार समोर येतात. आजच्या तरुणांना, आजचा तरुण खऱ्या अर्थाने तरुण म्हणजे काय, तरुण म्हणावा की काय म्हणावं, आजचा तरुण ज्यांना आणावं लागतं संध्याकाळी धरून त्याला तरुण कसं म्हणतात. स्वामी विवेकानंद म्हणतात गिव्ह मी 100 नचिकेतास आय विल चेंज द नेशन. मला 100 नचिकेता द्या, त्यांना घेऊन मी माझा देश बदलू शकतो. हे नचिकेत शैलेश सारखे असतील तरच खऱ्या अर्थाने हे शिवविचार घडेल. परंतु आजचा तरुण आणि आजचा युवक, खरं तर युवकाची व्याख्या सुनील महाराज अशी आहे, युवकाची व्याख्या युधिष्ठिराचा धर्म, वशिष्ठाचं ज्ञान आणि कर्णाचं दान ज्याच्या ठिकाणी एकवटतो त्याला युवक असं म्हणावंसं वाटेल. पण आजचा तरुण आणि आजचा युवक हा शिवाजी महाराजांचा भक्त होण्याऐवजी शिवाजी महाराजांचा फॅन झालेला आहे. आजचा तरुण आणि आजचा युवक शिवाजी महाराजांचा भक्त होण्याऐवजी शिवाजी महाराजांचा फॅन झालेला आहे. त्याच्या लॉकेटमध्ये शिवाजी आहे, त्याच्या पॉकेटमध्ये शिवाजी आहे, त्याच्या शर्टवर शिवाजी आहे, त्याच्या टी शर्टवर शिवाजी आहे, त्याच्या डोक्यावर शिवाजी आहे, त्याच्या छाताडावर शिवाजी आहे. आजचा तरुण आणि आजचा युवक याच्या लॉकेटमध्ये शिवाजी, पॉकेटमध्ये शिवाजी, शर्टवर शिवाजी, टी शर्टवर शिवाजी, डोक्यावर शिवाजी, छाताडावर शिवाजी. अरे शिवाजी घ्यायचाच असेल ना तर आपल्या विचाररूपी हृदयावर शिवाजी महाराजांना ठेवा, तर हे खऱ्या अर्थाने शिवरायांना अपेक्षित असं स्वराज्य घडल्याशिवाय राहणार नाही. आणि हे स्वराज्य घडावं आजच्या काळातही शिवविचारांची काय गरज आहे हे खऱ्या अर्थाने आपल्याला शैलेशने शिकवलेलं आहे. त्याचं म्हणणंच होतं फूल झालो देवा, पुढच्या जन्मी जर फूल झालो तरी चालेल, परंतु त्या फुलाची जागा माझ्या राजांच्या चरणावर असू द्या. हीच भावना त्याच्या प्रत्येक विचारातून आणि प्रत्येक कृतीतून होतो. मंडळी, पुढचा विचार आहे कीर्तीचा. क्षेत्र, ज्ञान आणि कीर्ती. ही कीर्ती खऱ्या अर्थाने दोन प्रकारची असते. कीर्ती असते एक अपकीर्ती आणि एक दुसरी असते सत्कीर्ती. अपकीर्तीचा विचार केला तर रामायणामध्ये रावणाची अपकीर्ती होते, त्यांनी प्रभू रामचंद्र हे सत्कीर्तीला पोहोचलेले आहेत. महाभारताचा विचार केला तर कंसाचा विचार हा अपकीर्ती म्हणून आहे आणि श्रीकृष्णाचा विचार हा सत्कीर्ती आहे. आणि याच गावचा, या परिसराचा, या महाराष्ट्राचा विचार केला आज कितीतरी तरुण कितीतरी वाईट धंदे करताना दिसतात, परंतु कुठेतरी बबलू आणि त्याचा मित्र शैलेश कुठेतरी हेच शिवविचार घेऊन जाताना आपल्याला दिसतो. या शिवविचारांचा विचार जर आपण केला, खरं तर शिवजयंती 2 वेळा साजरी होत असते महाराष्ट्रामध्ये. एकदा तारखेनुसार 19 फेब्रुवारी आणि तिथीनुसार कधीतरी आपल्याला असं वाटतं की ही शिवसेनेची शिवजयंती, परंतु लिंबवली गावामध्ये तिथीनुसार आलेली आपल्या शैलेशच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही 3री शिवजयंती होते. असं म्हणतात सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय हजारो जन्म घेतले तरी शिवरायांची आठवण कधी मिटणार नाही, शिवरायांची आठवण कधी मिटणार नाही. हीच आठवण कायमस्वरूपी शिवरायांची आणि आपल्या शैलेशची देत असताना त्याला खऱ्या अर्थाने याच शिवविचारांची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण अतिशय धावपळीचं आजचं जीवन आहे. प्रत्येकाला 1 मिनिट सुद्धा नाही. कुठेतरी आपण समृद्धी मार्गे येत असतो, कुठेतरी हायवेने जातो, हा सगळा प्रवास करत असताना आपलं कर्तव्य पार पडणं हे मात्र आपलं इति कर्तव्य राहतं. अर्थात कर्तव्याचा विचार शिवाजी महाराजांच्या या चरित्रामध्ये करताना शिवाजी महाराज ज्या वेळेला जिजामासाहेबांबरोबर कर्नाटकला बंगळूरला गेले, खरं तर या शहाजी राजांनी 2 वेळा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला. दोन्ही वेळेला तो अयशस्वी झालेले. ज्या वेळेला मूर्तिजाला बसून गादीवर बसून शहाजी राजांनी हा प्रयत्न केला, त्यावेळेला आपल्या शहापूर जवळचा माहुली किल्ला, या माहुली किल्ल्यावर आदिलशहाने आणि औरंगजेबाने मुघलांनी एकत्र येऊन शहाजी राजांना पकडलेले आणि त्यावेळेला पुन्हा एकदा आदिलशहाची चाकरी करायला लागून शहाजी राजांना मुघलांच्या सांगण्यावरून दूर कर्नाटकामध्ये बंगळूरला पाठवले. परंतु आपला अयशस्वी झालेला हाच प्रयत्न आपल्या मुलाकरवी पूर्ण करावा म्हणून यासाठी कर्नाटकला बंगळूरला ज्या वेळेला शिवाजी महाराज बाल शिवाजी 8 वर्षांचा बाल शिवाजी आणि जिजामाता ज्या वेळेला त्यांना भेटायला गेले त्यावेळेला शहाजी राजांनी 3 गोष्टी त्यांच्या हातामध्ये दिला. पहिल्यांदा दिलेले हे राजमुद्रा, अर्थात शिवराज्यमुद्रा असं म्हणतात. प्रतिपत चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजजे. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे राजा तुझं कार्य हे राज्य कलेकलेने वाढत राहो. चंद्र ज्याप्रमाणे कलेकलेने वाढतं त्याप्रमाणे तुझं राज्य वाढू दे आणि केवळ राज्य वाढू नये तर हे राज्य कल्याणकारी हो, लोकांच्या प्रजेच्या हितासाठी हो. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका
अशी सक्त ताकीद आपल्या सैनिकांना देण्याची ताकद तुझ्या या छत्रपती शासनमध्ये असली पाहिजे। आणि म्हणूनच म्हणतात की कुठल्याही प्रकारचा आज जर मंत्रिमंडळाचा विचार केला तर गृहमंत्रीपद खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांना द्यावं आणि मुख्यमंत्रीपद घ्यावं माझ्या पांडुरंग परमात्म्याने, अशा प्रकारचा विचार जर केला तरच खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये सुव्यवस्था चालून राहील। परंतु आज मंत्रिमंडळामध्ये कोण कुठून कधी येईल आणि भरती होईल याचा पत्ता लागत नाही। परंतु याच शहाजी राजांनी जेव्हा ह्या शिवमुद्रा दिली, राजमुद्रा दिली, त्यानंतर दिली भवानी तलवार आणि हातात दिला भगवा ध्वज। हा भगवा ध्वज ज्या ज्या ठिकाणी तुला फडकवता येईल हिरवं निशाण खाली खेचून भगवं निशाण ज्या ज्या ठिकाणी फडकवता येईल तिथे जनतेचं राज्य झालं पाहिजे, सुराज्य झालं पाहिजे। आणि मग रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन 15 वर्षाचा बाल शिवा आपल्या मित्रांना घेतो, शैलेशनी जसं बबलू आणि इतर मित्रांना घ्यावं त्याप्रमाणे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा शिवराजे करतात। मी शिवाजी शहाजी भोसले अशी प्रतिज्ञा करतो की माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या स्वराज्यासाठी कल्याणकारी राज्य होण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजेन आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढेल म्हणून मावळे तयार केले। ओ मावळा या शब्दाचा अर्थ तरी लोकांना माहित आहे का? मावळा या शब्दाचा अर्थ जेव्हा ज्यावेळेला नामदेवराव जाधव आपल्या कादंबरीमध्ये मावळा या शब्दाचा अर्थ सांगतात की शिवाजी महाराज म्हणायचे मी शिवाजी शहाजी भोसले जर या स्वराज्याचा सूर्य असेल, मी शिवाजी शहाजी भोसले जर या स्वराज्याचा सूर्य असेल। खरं तर मावळणं म्हणजे सूर्य अस्ताला जातो त्याला मावळणं म्हणतात, परंतु मी जर शिवाजी शहाजी भोसले या स्वराज्याचा सूर्य असेल तर हे स्वराज्य शेवटपर्यंत आपल्या रक्ताचा एक थेंब असेपर्यंत आणि आपल्या हृदयामध्ये आपल्या फुफ्फुसामध्ये श्वासाचा एक शेवटचा श्वास चालू असेपर्यंत हे स्वराज्य मावळू देणार नाही। त्यालाच खऱ्या अर्थाने मावळा म्हणायचं। मावळा ही पदवी आहे। कुठल्याही राजाने आपल्या सैनिकांना कधी मावळा ही पदवी दिली नाही, परंतु शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मात्र ही पदवी मिळाल्याशिवाय राहत नाही। कारण जीवाची बाजी लावून खऱ्या अर्थाने लढणारे होते आणि हेच वेळ खऱ्या अर्थाने ज्या वेळेला शिवाजी महाराजांना लागलं, अशी वेळ लागलेली माणसं इतिहास घडवतात। काही असं म्हणतात की आपण इतिहास वाचण्यासाठी नाही तर इतिहास घडवण्यासाठी आलेले। जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, म्हणून वेळ लागलेल्या अशा माणसांमध्ये सुरेशजी वाडकर हे प्रसिद्ध गायक आहेत। ओंकार स्वरूपा असेल किंवा इतर अनेक गाणी, त्यांना रायगडावर चढून जाण्याचा वेळ लागला आणि त्यांनी प्रतिज्ञा घेतली 1000 वेळा रायगड चढून जायचं। आतापर्यंत तब्बल 900 वेळा त्यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केलेले। जाताना रायगडावर ते पायी जातात, रोपवेने जात नाही। आणि पायी जाताना आपल्या समवेत जी मंडळी असते त्यांना रायगडाची इतंभूत माहिती सांगतात आणि इतंभूत माहिती सांगताना पक्ष्यांचे असे उभे आवाज काढतात महाराज ते की त्यावेळेला पक्षी सुद्धा त्यांना प्रतिसाद देतात। शिवरायांच्या या राज्याभिषेकाच्या किल्ल्यावर चढून जाण्याचं वेळ स्वरभास्कर सुरेशजी वाडकर यांना लागलं होतं। डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, त्यांना वेळ लागलेले की रुळावरून पटरीवरून जाणाऱ्या लोकांना अडवायचं। ते रोज सकाळी 9 वाजता जातात, उठतात आणि त्या ठिकाणी अडवतात, तुम्ही रेल्वेच्या पटरीवरून जाऊ नका, तुमची वाट बघणारं घरी कोणीतरी आहे। त्यांचा हात झटकून लोक पुन्हा रेल्वे रुळावरून जातात, पण तो आजोबांना विश्वास आहे की आज जरी यांनी माझा हात झटकला तरी उद्या मात्र हे लोक पुन्हा 5-10 मिनिट लवकर निघतील आणि दादरवरून जातील, परंतु आपलं कुटुंब सुरक्षित ठेवतील। जेथे नावाचा एक माणूस वर्षातून 2 वेळा हातामध्ये पोती घेतो आणि जातो, ते 2 दिवस असतात, 27 जानेवारी आणि 16 ऑगस्ट स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाचा दुसरा दिवस असतो। त्यावेळेला रस्त्यावर पडलेले कचऱ्याच्या ढिगाजवळ पडलेले जे झेंडे आहेत ते जमा करण्यासाठी हा जेथे नावाचा माणूस जातो। तो ज्या वेळेला कचऱ्याच्या ढिगांजवळ जातो त्यावेळेला कुत्री त्याच्या अंगावर भुंकत असतात की आपला अन्न घ्यायला हा माणूस आलेला आहे, की लोक त्याला वेड्यात काढतात, हा कचरा गोळा करणारा माणूस आहे की नाही। लोक तुम्ही मला काही समजा, परंतु माझ्या देशाचा अपमान, माझ्या झेंड्याचा अपमान मी सहन करणार नाही, यासाठी ते काम करणारा जेथे नावाचा माणूस असतो। 72 वर्षाच्या माणसाची पेपरमध्ये बातमी आली होती, त्याने एक साधी प्रतिज्ञा केलेली, अतिशय छोटी प्रतिज्ञा, या मुलांना नक्कीच सांगावंसं वाटेल। एकच प्रतिज्ञा केली होती त्यांनी, मी आयुष्यभरामध्ये माझ्या भारत मातेवर कधी थुंकणार नाही आणि 72 वर्षाच्या वयापर्यंत ही प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केली। मंडळी, स्वच्छतेच्या गप्पा आपण फार मारतो, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान असेल, महात्मा गांधी स्वच्छता मोहीम आपण जोराने चालवतो, परंतु ही प्रतिज्ञा अंमलात आणणं किती कठीण आहे याचा विचार जर आपण केला तर लक्षात येईल। भरत वाटवानी नावाचे डॉक्टर आहेत, डॉक्टर भरत वाटवानी नावाच्या डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला घेऊन रस्त्यावर चाललेल्या एका मानसोपचाराला, एका मनोरुग्णाला ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि त्याच्यावर उपचार केले, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, तो जेव्हा व्यवस्थित झाला की तो एक तरुण इंजिनियर होता, सिव्हिल इंजिनियर होता, ज्यांनी छानपैकी टॉवर्स नंतर बांधले।
त्यानंतर त्यांना वेळ लागलं रस्त्यावर भेटलेल्या कुठल्याही मानसोपचार तज्ज्ञाला मनोरुग्णाला आणायचं आणि त्याच्यावर उपचार करायचे. याच कामासाठी त्यांना रोमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित केलं गेले. एक ॲसिडिटी मॅन म्हणून एक पंजाबी माणूस आहे, शीख, त्याला ओळखलं जातं. तो रस्त्यावर जेथे भेटेल त्याला ॲसिडिटी कशी घालवावी यासाठी कपालभाती कशी करावी, हे कपालभातीचे स्ट्रोक कसे द्यावे, त्याचं महत्त्व काय हे सांगत असतो म्हणून त्याला ॲसिडिटी मॅन म्हणून ओळखलं जातो. उल्हासनगरला सिंधी आहे ज्याच्या हातचं पाणी मी सुद्धा प्यायले. उन्हाळ्यामध्ये ट्रेनमध्ये येतो आणि उन्हाळ्यामध्ये ट्रेनमध्ये भर दुपारी आल्यानंतर तो थंड पाण्याच्या बॉटल देतो. त्याला विचारले तुम्ही का करता, तुम्ही का हे वेड्यासारखं करता. म्हणजे आम्हाला वेळ लागलेले झुलेलालची सेवा, लोकांना पाणी पुरवणे ही आमच्यासाठी झुलेलालची सेवा आहे असं वेळ लागलेली लोक असतात. तेच खऱ्या अर्थाने इतिहास घडवत असतात. आणि आपल्या कर्तव्याला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा देत असताना तानाजी मालुसरे ज्या वेळेला आपल्या लग्नाचं आव्हान देत होतं. मंडळी, खरं तर शिवरायांचा इतिहास ऐकताना इयत्ता 4थीला 9 वर्षाचा 10 वर्षाचा असतानाच आपल्याला इतिहास माहिती आहे. शिवरायांच्या जीवनातील अशी कुठली घटना आहे हो जी तुम्हाला माहीत नाही, मला माहीत नाही, सगळ्यांना माहीत आहे. परंतु शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप ऐकावं ऐकावं आणि ऐकतच राहावं. रामकृष्णाच्या गोष्टी महाराज आता आपल्याला माहित नाही का, सगळं काय माहित आहे. परंतु आपलं ज्याच्यावर श्रद्धा आहे, जे आपल्याला आवडतं ते पुन्हा पुन्हा ऐका. आपल्या बाळाला किती वेळा ती आई पापी घेत असते, किती वेळा मुका घेत असते, एकदा घेऊन काय थांबत नाही का, नाही थांबत, कारण त्याच्यावर जीवापाड प्रेम असतं. शिवरायांचा हाच इतिहास पुन्हा ऐकावा पुन्हा ऐकावा, परंतु फक्त ऐकून चालणार नाही. कारण आपला आदर्श आता सलमान खान झाले. का सलमान खान झालेले, कारण बॉडीवर फिरणारा सलमान खान जेव्हा आपल्याला दिसतो तो आपला जोपर्यंत आदर्श आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार आपल्यामध्ये रुजणार नाहीत. जोपर्यंत आपला आदर्श बॉडीवर फिरणारा सलमान खान आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घुसणार नाही. ज्या वेळेला आपला आदर्श बॉडीवर फिरणारा सलमान खान नाही तर आपल्या मुलाबाळांच्या कष्टासाठी, मुलाबाळांच्या भवितव्यासाठी, याच मुलाबाळांना खऱ्या अर्थाने उज्ज्वल असं भविष्य घडवण्यासाठी बॉडी फाटेपर्यंत कष्ट करणारा बाप ज्या वेळेला आपला आदर्श असेल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे विचार आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श या महाराष्ट्रामध्ये घडणार आहे. शैलेशच्या निमित्तानं आपल्याला हाही विचार करणं गरजेचं आहे. तानाजी मालुसरे ज्या वेळेला छत्रपती शिवरायांना आपल्या मुलाचं रायबाच्या लग्नाचं आव्हान द्यायला येतात त्यावेळेला नेहमीचं तेजस्विता, नेहमीचं रूप आणि नेहमीचा उत्साह राजांच्या चेहऱ्यावरने त्यावेळेला तानाजी विचारतो, राजा बोला काय चिंता आहे. राजा म्हणाल नाही तानाजी तू आव्हान दे आणि जा, आम्ही लग्नाला आम्हाला काही येणं शक्य नाही, मासाहेबांना आम्ही पाठवू. राजा नेमकं काय झालंय बोला की. नाही तानाजी तू फक्त लग्नाचं निमंत्रण दे आणि जा. त्यावेळेला तानाजी हट्ट धरतो, बालपणापासूनचा मित्र आहे, मला तुम्हाला सांगावंच लागेल, त्याशिवाय मी जाणार नाही. त्यावेळेला राजा म्हणतात, अरे ताना त्या कोंडाण्यावर हिरवं निशाण ते खाली खेचून त्या ठिकाणी भगवं निशाण फडकावं असा विचार करतो. आम्ही मोहिमेला जातो, तुम्ही लग्नाला जा. आजचा जर तानाजी असं म्हणाले चालेल राजा आपण असं करूया, माझ्या मुलाचं लग्न झालं जरा मोहीम थांबवा मग आपण बघूया काहीतरी. पण तानाजी मालुसरे असं बोलला नाही, राजा आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. हे बोलणं इतकं सोपं नाही मंडळी. त्या ठिकाणी खरोखर परत गेलेलं आहे शेलार मामाला सूर्याजीला बरोबर घेतले आणि तानाजीने मोहीम फत्ते केली. आणि फत्ते करताना तानाजी उदय बांशी लढताना धारातीर्थी कोसळलेला आहे, परंतु गड सर केलेला. आणि त्याच वेळेला राजे म्हणतात गड आला पण सिंह गेला. आपल्या कर्तव्याला खऱ्या अर्थाने पुढे नेत या ठिकाणी तानाजीने आपली दोस्ती आणि स्वराज्यावरची आपली कामगिरी बजावली. असं म्हणतात की दोस्ती केली तर ताटात जेवू घालील, दोस्ती केली तर ताटात जेवू घालीन, दोस्ती केली तर ताटात जेवू घालीन, परंतु गद्दारी केली तर घरात येऊन मारेल. मर्द मराठा आहे मी या वाटेवरचा, या वाटेवर कधी थकणार नाही. आणि शिवरायांचा मावळा आहे, मोडेन पण वाकणार नाही, मोडेन पण वाकणार नाही. जगामध्ये एकच फास्ट नेटवर्क, नाही 2G 3G आणि 4G, एकच नेटवर्क, फक्त शिवाजी शिवाजी आणि शिवाजी. हाच शिवविचार, हाच शिवाजींचा विचार खऱ्या अर्थाने पुढे नेऊन आपल्या शैलेश दादाने काम केलेलं आहे. मंडळी, निष्ठेचा विचार जर आपण करायचा झाला तर निष्ठाच आता राहिलेली नाही. निष्ठा बोलल्यानंतर खऱ्या अर्थाने निष्ठेची चेष्टा झालेली आपल्याला बघायला मिळते. गुरुवर निष्ठा राहिलेली नाही, गुरुवर आपल्या विद्यार्थ्यांची निष्ठा आहे. गुरुजींचा विद्यार्थ्यांवर विश्वास नाही, विद्यार्थ्यांचा गुरुजींवर विश्वास नाही. डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे नावाचे गुरुजी ज्या वेळेला जर्मनमध्ये नाटकाच्या प्रयोगासाठी गेले, फ्रँकफर्टच्या विमानतळावर ज्या वेळेला त्यांचा पासपोर्ट सापडत नाही अशी वेळ आली, त्यावेळेला लक्ष्मणराव देशपांडे शोधताय सापडत नाही, नाटकाची वेळ झाली, त्यावेळेला त्यांनी विमानतळावरच्या अधिकाऱ्यांना बोलवलं की माझा पासपोर्ट सापडत नाही, माझा प्रयोगाची वेळ झालेली. त्यावेळेला त्यांनी म्हटलेले की तुम्ही फॉर्म भरून द्या. आणि फॉर्म भरताना त्यांनी व्यवसायामध्ये टीचर असं लिहिलं. ते वाचल्याबरोबर ते अधिकारी जागेवरून उठले आणि त्यांच्याजवळ आले. वी जर्मन बिलीव्ह ओनली 2 थिंग्स, वन इज गॉड अँड अनदर इज टीचर. आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला त्रास दिला, तुम्ही जा.
आणि प्रयोग करून आले, ते ज्या वेळेला परत भारतामध्ये आले त्यांच्या डोक्यामध्ये ते होतं टीचर रिस्पेक्ट असं होतं. आणि ज्या वेळेला ग्रीन यार्डमध्ये त्यांच्या बॅगची तपासणी करायला फार वेळ चालला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं येस आय एम द टीचर. त्यावेळेला तिथला अधिकारी, भारतातला अधिकारी काय म्हणतो बघा, यू आर द टीचर. तो दुसरा अधिकारी मध्ये टीचर के पास क्या मिलने, जाने दो उसको. भारतामध्ये अशा पद्धतीची हेटाळणं ज्या गुरूंची केली जाते त्यावेळेला जोपर्यंत गुरुला मान नाही, वंदन नाही, आचरण नाही, प्रोजन नाही, तोपर्यंत विश्वगुरूच्या कितीही गप्पा मारल्या तरी भारत घडणार नाही. परंतु याच लक्ष्मणराव देशपांडेंना पुन्हा 1 महिन्यानंतर त्या फ्रँकफर्टच्या विमानतळावरून पत्र येतं की या लेखी माफी मागितली असते की आम्ही तुम्हाला त्रास दिलेले. जपानमध्ये जर गुरुजींवर केस करायची असेल तर त्या ठिकाणी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. सगळ्यात जास्त पगार गुरुजींना आहे. एवढं महत्त्व जर गुरुजींना दिलं तर खऱ्या अर्थाने शिवविचारांची पिढी घडल्याशिवाय नाही. हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने या वेशामध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला कुठेतरी शिवाजींचा विचार, या प्राथमिक शाळेतला हा विचार आहे. माध्यमिकला किंवा कॉलेजला गेल्यानंतर हेच विद्यार्थी ज्या वेळेला एरोनॉटिक इंजिनियर मधल्या कॉलेजचा एक किस्सा आहे, त्यावेळेला एरोनॉटिक इंजिनियर मधल्या विद्यार्थ्यांना विमान कसं बनवावं हे शिकवलं आणि त्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं विमान होतं. त्यावेळेला सगळ्या शिक्षकांना बोलवलं. शिक्षकांना बोलवल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही विमानामध्ये बसा. बसल्यानंतर सगळे शिक्षक बसले आणि एका मुलाने सांगितलं सर तुम्ही आम्हाला जे शिकवलं टेक्निक त्या टेक्निकनेच आम्ही हे विमान बनवलेलं आहे. असं बोलल्यानंतर सगळे शिक्षक स्टाफ त्या ठिकाणी उतरतोय म्हणे आपल्या ड्युट्यांनी. परंतु प्रिन्सिपल मात्र त्या ठिकाणी बसून राहतात. त्यावेळेला सगळे शिक्षक त्या प्रिन्सिपलला म्हणतात अहो हे विमान आपल्या ड्युट्यांनी बनवलेले, याचं काय होणार आहे आम्हाला माहिती आहे ना, कशाला तुम्ही बसता, विषयाची परीक्षा कशाला बघता. त्याच वेळेला ते म्हणतात माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे, माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे, आमच्या मुलांनी हे विमान बनवलेले, हे उडणारच नाही. एवढा जर विश्वास असेल तर कशी घडणार आहे पिढी. शिक्षकाचा विद्यार्थ्यांवर विश्वास पाहिजे, विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास पाहिजे आणि समाजाचा शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांचा गुरुजनांचा समाजावर विश्वास पाहिजे. त्यावेळेला खऱ्या अर्थाने शिवविचार घडल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, या निष्ठेचा विचार केला तर खऱ्या अर्थाने शिवाकाशीचा विचार आपल्याला करावा लागेल. निष्ठा किती, गुरुवर किती, आपल्या राजांवर किती निष्ठा असावी. अतिशय महत्त्वाचा प्रसंग, ज्या वेळेला पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये शिवाजीराजे अडकतात. 5.5 महिने झालेत, गडावरची शिबंदी संपत आलेली आहे. त्यावेळेला शिवाजीराजे विचार करतात की आता गडावरून निसटलं पाहिजे. त्यावेळेला शिवा न्हाव्याला, शिवाकाशीला बोलवतात. अरे शिवा इथून निघावा म्हणतो, सिद्ध्याला गुंगारा द्यावा म्हणतो. शिवाकाशी म्हणतो द्या गुंगारा महाराज, तुम्हाला काय अशक्य आहे, भवानी माता तुम्हाला प्रसन्न आहे. शिवाजीराजांना कळत नाही की मला काय म्हणायचे, याला कसं सांगावं. त्यावेळेला म्हणतात अरे त्यासाठी डुप्लिकेट शिवाजी बनवायचे, बनवा शिवाजी बनवा, तुम्हाला काय अशक्य आहे, भवानी माता तुम्हाला प्रसन्न आहे. आता तर शिवाजीराजांना असह्य झालं, नेमकं याला सांगावं कसं. त्यावेळेला शिवाजीराजे म्हणतात अरे शिवा, लोक म्हणतात की तू माझ्यासारखा दिसतो. हे वाक्य ऐकल्याबरोबर शिवाचं ऊर अगदी अभिमानाने भरून येतं. राजा मी तुमच्यासारखा दिसतो असं मी म्हणत होतो, तुमच्या तोंडून जेव्हा हे वाक्य ऐकलं की मी तुमच्यासारखं दिसतो, मीच शिवाजी बनायला तयार आहे. आता काही नाही राज, दुसरा कोणी नाही, मीच शिवाजी बनेल. अरे तुला माहित आहे का शिवाजी म्हणणं म्हणजे काय, मृत्यूच ना, दुसरं काय. मृत्यूला कोण घाबरतो. सामान्य शिवाकाशीत होण्यापेक्षा शिवाजी महाराज एका दिवसाचा का होईना, डुप्लिकेट होईना, खोटा का होईना, थोड्या वेळा का होईना, पण तू शिवाजी महाराज होऊन मला मारता आलं यापेक्षा माझं भाग्य नाही. आणि मंडळी, पुन्हा पालखी बनवली जाते, मुख्य रस्त्याने ती पालखी जाते आणि शिवाजी महाराजांची पालखी आड मार्गाने जाते. ती पालखी सापडते, अर्थात सापडणारच होती, सिद्ध्याच्या समोर येते. आणि त्यावेळेला सिद्धीजवळ अगदी आनंदात असतात. शिवाजी महाराज त्याला गाफील करून ते बरोबर प्लॅन करतात. प्रत्येक प्लॅन शिवाजी महाराजांचा अगदी वेल प्लॅन असतो. शिवाजी महाराज एका प्लॅनची दुरुक्ती कधी करत नाही. एक प्लॅन आयुष्यात दुसऱ्यांदा परत त्यांनी वापरलेला कधी तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि त्यावेळेला सिद्ध्याच्या समोर ज्या वेळेला येतात, सिद्धी अगदी मस्तपैकी खुश असतो. आदिलशहाकडून आलेला असतो, फाजलखान त्याचा मुलगा अफजल खानाचा त्यावेळेला आलेला आहे. आणि याच वेळेला सिद्धी अगदी त्याची मजा घेतो. गया होता तो कहा गया होता. त्यावेळेला शिवाजी महाराज बनलेला हा शिवाकाशीत म्हणतो ठीक आहे, तुला वाटतं मी सापडलो, पण माझा राजा मात्र तुला गुंगारा देऊन गेलेला आहे. आणि तेवढ्यात सिद्धी जेव्हा त्याची मजा घेतो तेवढ्यात त्याच्या कानाजवळ कोणीतरी येऊन सांगतो आणि सिद्धीचा हा गुलाबी असलेला चेहरा अगदी लाल बुंदवतो. बोल तू कोण आहेस. त्यावेळेला तो म्हणतो मी शिवाजी आहे. खरं सांग का कोण आहे. त्यावेळेला त्याच्या मानेवर तलवारी केल्या जातात. तलवारीला घाबरत नाही, परंतु हे सिद्ध्या तू म्हणतो ना माझ्या राजाला पकडलं, माझा राजा तुला सापड नाही, माझ्या राजाने दिला तुला गुंगारा कधीच.
अरे माझे राजा आहेत ते, माझ्या राजाने कुठे जावं हे राजाचे शत्रू ठरवत नसतात. माझा राजा जिथे ठरवतो ना तिथं माझा राजा कधीच जात असतो. आणि मी मरणाला घाबरत नाही. तुला माहिती आहे का तू इथे आलेला काय परिणाम आहे? सिद्धी त्याला विचारतो. अरे परिणामाची आणि मरणाची जर चिंता केली असती इथे आलोच नसतो. आणि त्याच वेळा सपासप तलवारी काढल्या जातात आणि शिवाकाशीच्या पोटामध्ये आणि छातीमध्ये तलवार खुपसली जाते. ज्या ठिकाणी तलवार खुपसली तिथून रक्ताच्या चिळकांड्या तोच हात घेऊन विशालगडाच्या दिशेने राजांना मुजरा करतो. मुजरा राजा करत त्या ठिकाणी प्राण सोडतो. प्राण गेला तरी बेहत्तर, परंतु स्वराज्याशी गद्दारी करणं आणि शिवरायांची निष्ठा त्यांनी सोडलेली नाही. हाच शिवाजी महाराजांच्या पालखीचा रथ त्यावेळेला पुढे जातो. त्यावेळेला बाजीप्रभू घोडखिंड अडवतो. बाजीप्रभूला ज्या वेळेला राजे सांगतात की बाजी आपण दोघे मिळून या ठिकाणी खिंड लढूया किंवा आम्ही थांबतो, तुम्ही जा, तुमची स्वराज्याला गरज आहे. त्यावेळेला बाजीप्रभू सांगतात नाही, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, राजा तुम्ही जा. त्यावेळेला राजा म्हणतात नाही नाही बाजी, तुम्हाला एकटे सोडून आम्ही जाणार नाही. 600 सैन्य राजांच्या बरोबर असं 300 बांधलांना इथे थांबून मी थांबतो या ठिकाणी. बाजी म्हणतात तुम्ही जा, तोफांचे आवाज करा, तोपर्यंत शत्रूला एक पाऊलही पुढे जाऊन देणार नाही. मरणाला थांबून ठेवण्याची ताकद या बाजीप्रभू देशपांडेंमध्ये होते. आणि मग ज्या वेळेला बाजीप्रभू लढतात त्यांच्या अंगावर रक्ताचा एक अशी जागा नसेल, ज्या ठिकाणी रक्ताच्या चिळकांड्या नसेल आणि जखम नसेल, अशाही अवस्थेमध्ये मृत्यूला थांबून ठेवण्याची ताकद होती. तोफांचे गोळे ज्या वेळेला झाले त्याच वेळेला बाजी दारातीर्थी कोसळलेले. मंडळी, मृत्यूला थांबून ठेवण्याची ताकद फक्त आणि फक्त निष्ठेमध्ये होती. ही निष्ठा खऱ्या अर्थाने आज कमी झालेली आहे. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला पन्हाळगडाची मोहीम सक्सेस झाली, पन्हाळगडाची मोहीम यशस्वी झाल्यानंतर शिवाजी राजे ज्या वेळेला स्वराज्यामध्ये पुन्हा एकदा जायला निघतात रायगडावर, त्यावेळेला शिवाकाशीच्या घरी जातात. शिवाकाशीच्या घरी ज्या वेळेला राजांचा घोडा शिवाकाशीच्या त्या गावाच्या वेशीतून आतमध्ये जातो, त्यावेळेला शिवाकाशीच्या घरी गेल्यानंतर त्याची आई त्या ठिकाणी असते. त्या मातेला भेटून काय सांगावे शिवाजी राजांना कळत नाही. इतका निधड्या छातीचा माझा राजा, परंतु त्याचाही कंठ त्यावेळेला दाटून आलेले. तिने गोडाचा घास म्हणून त्यावेळेला गूळ आणि भाकरी दिलेली राजांच्या ओठीत जात नाही. त्यावेळेला त्यांना पाणी दिलेले, पाणी सुद्धा पेलं जात नाही. त्यावेळेला राजे म्हणतात की माते मगापासून मी आलोय, मगापासून या ठिकाणी थांबतो, पण विचारलं नाही शिवाकाशीत कुठे आहे. त्यावेळेला मात्र त्यावेळेला आतापर्यंत गपगार असलेली त्यांची माता त्यावेळेला ढसाढसा रडायला लागते. आणि शिवाजी महाराज म्हणतात माते रडू नका, आजपासून हा शिवाजी तुमचा शिवाकाशीत असेल. त्यावेळेला माता म्हणते अरे जगदंबेचा लेख, सह्याद्रीचा ढाण्याबाग, या महाराष्ट्राचा वाघ, तू इतकं स्वराज्य कमवलं पण एका मातेचं हृदय मात्र तुला कळलं नाही रे. अरे तुला काय वाटतं माझा शिवाकाशीत गेला, युद्धामध्ये मरण पावला, हे मला कळलं नाही का? माझा शिवाकाशी ज्या वेळेला पन्हाळ्याचा वेढा सोडवण्यासाठी गेला ना, त्याच वेळेला त्याने मला सांगितलं होतं ज्या वेळेला पन्हाळ्याचा वेढा सोडविल ना त्यावेळेला माझा राजांच्या घोड्याच्या समोर माझा घोडा असेल आणि मग या वेशीतून मी प्रवेश करेल. राजा तुझा घोडा ज्या वेळेला या वेशीतून आला ना त्यावेळेला माझ्या शिवाचा घोडा पुढे नव्हता. त्याच वेळेला मला कळलं माझा शिवाकाशीत या स्वराज्यासाठी कामी आलेले, स्वराज्यासाठी मरण पावलेले. मग माते रडता का? हा शिवाजी महाराज तुमचा मुलगा शिवाकाशीत बनून या स्वराज्याचं रक्षण करेल. अरे राजा, मी यासाठी मरत नाही, मी रडते या जगदंबेच्या पायी. तिला म्हणते मला एवढी करंटी का केली? माझ्या पोटी एकच शिवाकाशीत का दिला? माझ्या पोटी 4 शिवाकाशीत दिले असते तरी या स्वराज्यासाठी मी पुन्हा एकदा सोडले असते, म्हणून मी रडते. राजा शिवाकाशीसाठी मी रडतच नाही. मंडळी, अशी निष्ठा जर असेल आणि असे जर प्रजा असेल तरच शिवाजी महाराज घडते. खऱ्या अर्थाने आई म्हणत असते की राजा, हे मुला, तुला शिवाजी व्हायचंय. प्रत्येक आईला वाटतं की आपल्या पोटी शिवबा जन्माला यावं, परंतु प्राध्यापक नितीन बानगुडे पाटलांचं वाक्य आहे की शिवाजी जर जन्माला यायचं असेल तर प्रत्येक आईने जिजामाता आणि वडिलांनी शहाजी राजे झालं पाहिजे. आई म्हणते ना मुलाला तुला शिवाजी व्हायचंय, आई म्हणते ना मुलाला तुला शिवाजी व्हायचंय, तुला सकाळीच उठून देवाला नमस्कार करायचे, आई वडिलांच्या पाया पडायचे, पण तू शेजाऱ्याने काम सांगितलं मात्र तुला ऐकायचं नाही ऐकायचं. आई म्हणते ना मुला तुला शिवाजी व्हायचंय, अगदी देशासाठी कामही यायचे. देशाचं काम करशील तरच खऱ्या अर्थाने जगशील. देशासाठी काम करायचे, स्वराज्यासाठी काम करायचे, परंतु थंडी वाजू नये म्हणून 26 जानेवारीला जरा आरामातच जायचंय. आई म्हणते ना मुलाला तुला शिवाजी व्हायचंय.
आई म्हणते ना मुलाला तुला शिवाजी व्हायचे, बागेमध्ये छान छान फिरायचे, या मोगऱ्याच्या फुलांमध्ये छान छान फिरायचे, परंतु तुला सर्दी होऊ नये म्हणून पावसात कधी नाही भिजायचं. आई म्हणते मुलाला तुला शिवाजी व्हायचे. आई म्हणते मुलाला तुला शिवाजी व्हायचे, पण तू एसटीच्या पिकनिकला जाताना एसटीच्या मधल्या सीटवर यायचे, कारण आईला माहिती आहे पुढून गाडी ठोकली मागून गाडी ठोकली तरी तुला सुरक्षितच राहायचे. आई म्हणते ना मुला तुला शिवाजी व्हायचे. एवढं करूनही मुलाला शिवाजी होताच आलं नाही. एवढं करूनही मुलाला शिवाजी होताच आलं नाही, कारण त्या आईला जिजामाता आणि वडिलांना शहाजी होताच आलं नाही. ते बाळ म्हणतं आई खेळायला जाऊ का? नको रे पडशील. आई म्हणतं आई सायकल चालवायला जाऊ का? नको रे धडपडशील. बाळ म्हणतं आईला आई जाऊ पोहायला जाऊ का? नको बुडशील. असं जर असेल मग बाळ म्हणतं मग करू तरी काय? रिमोट घे आणि टीव्ही लावून बस. आणि मग टीव्ही लावून बसलेलं हे मूल गोजीरवाण्या घरात बघता बघता कधी लाजीरवाणं होतं त्या आईलाही कळत नाही. आणि मग आज रडणारं जे मूल आहे, या रडणाऱ्या मुलाच्या समोर आजची आई त्याच्या हातामध्ये कधी ग्रंथ आणि पुस्तक देत नाही, त्याच्या मध्ये मोबाईल देते आणि मोबाईलवर गाणं असतं, जेव्हा बघतेस तू माझ्याकड, जेव्हा बघतेस तू माझ्याकड मला आमदार झाल्यासारखं वाटतं. हेच गाणं गुणगुणत असतं. हेच गाणं गुणगुणत असताना ज्या वेळेला ते मूल जेव्हा शाळेमध्ये जातं, कॉलेजमध्ये जातं, माध्यमिक शाळेतून कॉलेजमध्ये जातं, त्याच वेळेला त्याच्या डोक्यामध्ये एकच गाणं असतं, जेव्हा बघतेस तू माझ्याकड मला आमदार झाल्यासारखं वाटतं. कॉलेज जातं आणि कॉलेजचे दिवस म्हणजे हिरवळीचे दिवस, तरुणाईचे दिवस, आणि त्या तरुणाईमध्ये चुकून त्याचं प्रेम एका तरुणीवर होतं आणि मग त्याला तेच गाणं आठवतं, जेव्हा बघतेस तू माझ्याकड मला आमदार झाल्यासारखं वाटतं. आणि ती लगेच म्हणते आमदारकीच्या बातानंतर कर, आधी सरपंचाचा फॉर्म तर भर. आणि त्यावेळेला मग त्याला राग येतो, दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याचे बूट, दुसऱ्याचाच मोबाईल हे सगळं घेऊन जातो. आणि त्यावेळेला तिला म्हणतो, त्यावेळेला ती तिकडनं फॉर्च्युनरमध्ये बसून येते. तो तिला म्हणतो सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? ती म्हणते मी दुसरीकडेच आधी एंगेज आहे, तुला माहीत नाही का? आणि मग फॉर्च्युनरमध्ये बसून येते मस्तपैकी आणि आपल्या बाळाला दाखवते, तो बघ तुझा लाडका मामा. अशा पद्धती जर पिढी आपली बर्बाद होत असेल तर कशा पद्धतीने घडणार आहे शिवाजी राज्य? खऱ्या अर्थाने शैलेश सारखे तरुण होण्यासाठी सुद्धा माता जिजाऊ होण्याची गरज आहे. आणि या शैलेशच्या भावांना, शैलेशच्या आईला, शैलेशच्या वडिलांना आणि शैलेशच्या मित्रांना खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद द्यावे लागतात, कारण हे वातावरण अशा पद्धतीचं तयार झाल्याशिवाय शैलेश घडणार नव्हता. शैलेशच्या आजोबांना जेव्हा दांडपट्टा फिरवण्याची आवड होती त्याच वेळेला ते बीज कुठंतरी आपल्या मुलांमध्ये उतरलेलं आहे. ज्या वेळेला ते पूर्वी जशी पद्धत होती की आजोबांचं, काकांचं नाव मुलाला, संभाजीराजे हे सुद्धा नाव शिवाजीराजांचा भाऊ होता, ते त्यांच्या आजोबांचं नाव होतं आणि मग त्यांनी त्यांच्या मुलाला ठेवलेले. योग्य निर्णयाची गरज आजकाल निर्णयच घेता येत नाही आपल्याला. वडापावचं दुकान टाकायचं म्हटलं तर म्हणतो की आता वडापावचं दुकान कशाला, आता वडापावपेक्षा चायनीज जास्त चालतो. वडापावपेक्षा जास्त चायनीज चालतो म्हटलं तो चायनीजचं दुकान टाकतो. दुसरा म्हणतो अरे चायनीजपेक्षा किराणा माल बरा आहे, किराणाचं दुकान टाका रे, किराणापेक्षा तर कपड्याचं दुकान बरे. तिसरं म्हणता या कपड्यापेक्षा मॉल टाकणं, सगळंच काही होईल. निर्णयच होत नाही. अहो मुलगी बघायला ज्या वेळेला जातो त्या वेळेला तो मित्रांना घेऊन जातो. मुलगी याला करायची असते त्यांना विचारतो तुम्हाला कशी वाटली. जीवनाचा निर्णय आपल्याला करायचे तेही निर्णय आपण घेऊ शकत नाही, इतकी अवस्था आहे. दुसऱ्यांसाठी काहीतरी देण्याची वेळ ज्या वेळेला येते ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने देण्याची सवय आपल्याला लागते. त्याच वेळेला खऱ्या अर्थाने स्वराज्य घडल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेला प्रसिद्ध चित्र पिकासो ज्या वेळेला एका बंद हॉलमध्ये सगळ्यांना घेतो, 100 जणांना नेतो आणि 100 जणांना नेतो, त्या 100 जणांची नावं एका प्रत्येक फुग्यावर टाकलेली असतात आणि प्रत्येकाला सांगतो की मी 1 मिनिटाची वेळ देणार आहे. या 1 मिनिटामध्ये तुम्ही प्रत्येकाने आपापल्या नावाचा फुगा त्या ठिकाणी ओळखून घ्यायचे. प्रत्येक जण त्या खोलीमध्ये 100 फुगे असतात, 100 माणसं असतात. प्रत्येक जण आपला फुगा घेण्याच्या नादामध्ये दुसऱ्याचा फुगा कधी फोडतो याचा पत्ता लागत नाही आणि कुठेतरी 2-4 माणसांच्या हातामध्ये फक्त फुगे असतात. त्यावेळेला पिकासो दुसरा प्रयोग करतो. आता आपण 100 माणसं असतात, 30-100 माणसं असतात आणि तशाच प्रकारचे 100 फुगे पुन्हा फुगवले जातात. त्याच 100 माणसांची नावं पुन्हा फुग्यांवर टाकली जातात आणि आता मात्र सूचना बदललेली असते. आता सूचना असते की प्रत्येकाने ज्याचा फुगा आहे त्याच्या नावाचा फुगा आहे. ती सगळी माणसं एकमेकाला ओळखली असतात, कारण निंबोलीमधलीच माणसं असतात आणि ज्याच्या नावाचा फुगा आहे त्याच्या हातामध्ये तो फुगा द्यायचे. अगदी 2-3 सेकंदामध्ये ज्याच्याकडे आला त्यांनी ज्याच्या नावाचा फुगा होता ज्याच्याकडे दिला. आता 100 माणसांच्या हातामध्ये आपापल्या नावाचे फुगे होते. मंडळी, विचार आपण जसा करतो ना, आपण जसा विचार करतो तशा प्रकारची कृती घडते आणि तशा प्रकारचं सुराज्य घडायला लागतं. हा विचार करताना एक माणूस दररोज सकाळी घराच्या बाहेर बसायचा, दररोज सकाळी तपकीर लावायचा आणि विचार करायचा. काय विचार करायचा? गावाच्या बाहेर जातात म्हशी जातात, सगळ्या म्हशींची शिंग उभी आहेत आणि एकाच म्हशीची शिंग गोल आहे.
दररोज विचार करायचा, या म्हशीची शिंग गोल आहेत, या म्हशीच्या शिंगामध्ये जर माझं डोकं अडकवलं तर काय होईल, हा विचार करायचा. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले. आता त्याने विचार केला, आता बस झाला विचार, आता कृतीच करायची. आणि मग ज्या वेळा कृती करतो, सकाळी सकाळी उठतो, आज तपकीर पण लावत नाही, म्हशी सुटायची वाट बघतो. जशा म्हशी सुटतात तशा त्या गोल शिंगाच्या म्हशीच्या शिंगामध्ये बरोबर डोकं अडकवतो. डोकं अडकवल्यानंतर म्हैसच ती म्हणजे गळ्यातलं लोणनं डोक्यामध्ये कसं आलं तीही विचार करायला लागते आणि गदा गदा डोकं हलवायला लागते. ज्या वेळेला गदा गदा डोकं हलते त्यावेळेला तोही हलायला लागतो. अजून ओझं जड लागतं, म्हैस पळायला लागते. पळता 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 एका गटारीजवळ जोरदार डोका हलवते आणि इतक्या जोराने तो आपटतो की एक हात आणि एक पाय त्याचा मोडून जातो. दवाखान्यात जातो आणि दवाखान्यातून बरा होऊन जेव्हा घरी येतो, लोक पाहायला येतात प्लास्टर बिस्टर केला, तेव्हा एक जण विचारतो, अरे दादा, म्हशीच्या शिंगामध्ये डोका अडकवण्याच्या आधी विचार तर करायचा ना. तर म्हणे 6 महिने तेच तर करत होतो. असा विचार जर केला तर कसा छत्रपती शिवाजी राजा घडणार आहे. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस असं म्हणतात. खऱ्या अर्थाने प्लॅनिंग जर असेल तरच जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. हे प्लॅनिंग शिवाजी महाराजांनी केलेले आहे. खरं तर शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या वेळेला सुवर्णाक्षराने लिहिला जातो त्यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला रणसंग्राम लिहिल्याशिवाय शिवाजी महाराजांचा इतिहास कधी पूर्ण होत नाही. तुम्हाला इतिहास माहिती आहे की शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी अफजल खानाला ज्या वेळेला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं होतं. तुम्हाला याही पुढचा इतिहास माहिती आहे की अफजल खानाला भेटीसाठी ज्या वेळेला येणार होतं त्यावेळेला सय्यद बंडा त्याच्याबरोबर दांडपट्टा फिरवणारा वाकबगार असलेला सैनिक येणार होता. तुम्हाला हेही माहिती आहे तिकडनं सय्यद बंडा येणार होता, इकडनं जिवा महाला शिवाजी महाराजांच्या बरोबर होता. तुम्हाला याही पुढचा इतिहास माहिती आहे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी सुंदर असा शामियाना उभारला होता. तुम्हाला याही पुढचा इतिहास माहिती आहे की ज्या वेळेला शिवाजी महाराज भेटणार होते त्यावेळेला अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि एक गोपीनाथ पंत बोकील हे 2 जण त्या ठिकाणी राहणार होते. तुम्हाला याही पुढचा इतिहास माहित आहे. तुम्हाला याही पुढचा इतिहास माहित आहे की शिवाजी महाराज या सुंदर अशा शामियानामध्ये बरोबर 12:30ची वेळ होती. त्यावेळेला राजे येतात. 5.5 फुटाचा रुबाबदार असा माझा राजा, 5.5 फुटाचा रुबाबदार राजा ज्या वेळेला या शामियानामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला खानाची नजर शिवाजी महाराजांकडे जाते. खानाची नजर गेल्यानंतर खान कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला विचारतो, क्या हे राजा शिवाजी, हे राजा शिवाजी. खान ज्या वेळेला कृष्णाजी भास्कर जेव्हा मान डोलवतो त्यावेळेला खानाचे भाऊ आखरीने जातात. राजे खानाच्या मिठीत जातात. खान बगलेत दाबतो आणि कट्यारीने वरून वार करतो. अंगामध्ये चिलकत असल्यामुळे वाण फुका जातो. राजांना लक्षात आलं की दागा झाले. त्यावेळेला बिचवा खुपसतात आणि त्यावेळेला वाघ नखांनी खानाचे आतडी बाहेर काढतात, कोथळा बाहेर काढतात. त्याच वेळा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शिवरायांच्या डोक्यावर वार केला जातो. तो वार थोडासा त्यांच्या मस्तकावर लागतो. एका फटक्यामध्ये कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला राजे गारद करतात. त्याच वेळा सय्यद बंडा वाऱ्याच्या वेगाने त्या ठिकाणी येतो. जिवा महाला उभा टाकतो. राजांच्या वर तो वार येण्याच्या आत वरच्या वर त्याचा हात हवेमध्ये गारद केला जातो. सय्यद बंडाला कळायच्या आत त्याचा हात त्याच्या समोर पडतो. दुसऱ्या फटक्यामध्ये जिवा महाला या सय्यद बंडाला खलास करतो आणि त्याच वेळेला इतिहास फुटफुटतो. होता जिवा म्हणून वाचला शिवा. हाच इतिहास खऱ्या अर्थाने या ठिकाणी आतापर्यंत माहित आहे. परंतु मंडळी या पुढचा इतिहास जर आपण विचार केला खऱ्या अर्थाने यानंतर ज्या वेळेला ही झटापट होते त्यावेळेला जिवा महाला बाहेर येतो. त्यावेळेला जिवा महालाला सगळे सैनिक विचारतात, अरे जिवा एका क्षणाचा जरी विलंब झाला असता ना, एका क्षणाचा विलंब झाला असता तरीही राजांना आपण गमावलं असतं, तू कसं हे केलं. त्यावेळेला जिवा महाला म्हणतो, कसं केलं म्हणजे काय. ज्या वेळेला अफजल खानाच्या भेटीची पूर्वतयारी ज्या वेळेला चालू होती, ज्या वेळेला मसलत चालू होती त्यावेळेला राजांनी मला घेतलेलं आहे. मला घेतलं आणि मला बोलवलं आणि मला सांगितलं, जिवा सय्यद बंडा ज्या वेळेला अफजल खानाच्या भेटीसाठी सुंदर शामियाना उभारला जातो त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला नेणार आहेत. त्या ठिकाणी नेणार आम्ही शामियानासाठी किती खर्च केलेले, किती उंची कपडे लावले, किती अत्तर लावले बघायला नेत नाहीत. त्यावेळेला जिवा महाला म्हणतो, मग राजे मला नेता तरी कशाला. अरे जिवाजी, आम्ही तुम्हाला नेतो ते अफजल खान कसा चालतो, बोलतो कसा, चालतो कसा, वागतो कसा, पाऊल कसा टाकतो हे बघण्यासाठी आम्ही तुम्हाला नेत नाही. मग जिवा महाला म्हणतो, राजे मला नेता तरी कशाला. त्यावेळेला शिवाजी महाराज पुन्हा एकदा जिवा महालाला म्हणतात, जिवाजी या अफजल खानाच्या बरोबर सय्यद बंडा नावाचा सैनिक आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला नेतो. त्यावेळेला जिवा महाला म्हणतात, राजे स्वराज्यामध्ये इतके सैनिक असताना तुम्ही मलाच का नेता, हे मलाच कळत नाही. त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, जिवाजी आम्ही या शामियानामध्ये तुम्हाला एका जागी उभं करतो आणि एका जागी ज्या ठिकाणी आम्ही तुम्हाला उभं करतो ना त्या ठिकाणी तुम्ही एकच काम करायचंय. त्या ठिकाणी तुम्ही एकच काम करायचंय, एकाच माकडावर लक्ष ठेवायचंय आणि त्या माकडाचं नाव आहे सय्यद बंडा. आणि माकडावर लक्ष ठेवताना, या सय्यद बंडावर लक्ष ठेवताना कसं ठेवायचं माहिती आहे.
या सय्यद बंडावर लक्ष ठेवताना जीवाजी तुम्ही या सय्यद बंडाच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत लक्ष ठेवायचे। जीवाजी या सय्यद बंडाच्या पायाचा अंगठा हल्ला की तुमच्या पायाचा अंगठा हल्ला पाहिजे। जीवाजी या सय्यद बंडाच्या हाताचं बोट जेव्हा वर येईल त्यावेळेला तुमच्या हाताचं बोट वर आला पाहिजे। जीवाजी या सय्यद बंडाच्या काळजाचा ठोका उडाला रे उडाला की तुमच्या काळजाचा ठोका उडाला पाहिजे। जीवाजी या सय्यद बंडाच्या डोळ्याची पापणी हल्ली रे हल्ली की तुमच्या डोळ्याची पापणी हल्ली पाहिजे। मंडळी सांगणारे अनेक असतात, मंडळी सांगणारे अनेक असतात, परंतु ऐकणारा फक्त आणि फक्त जीवा महाला होता। आणि म्हणून ज्या वेळेला झटापट झाली आणि सय्यद बंडाने दांडपट्टा घेण्यासाठी ज्या वेळेला आपला हात हलवलेले ना त्या क्षणाला जीवा महाला पुढे येतात आणि याच सय्यद बंडाच्या पुढे येऊन टाकतात। नुसते पुढे येऊन टाकत नाही तर त्याचा हात शिवाजी महाराजांच्यावर पडण्याच्या आत वरच्या वर हवेमध्ये गारद केला जातो आणि दुसऱ्या क्षणाला त्याला भुईसपाट केलं जातं। आणि म्हणूनच इतिहास पुटपुटतो, माणूस असावा तर जीवा महाला सारखा होता जीवा म्हणून वाचला शिवाय ही म्हण तेव्हापासून रूढ झालेली। मंडळी खऱ्या अर्थाने या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ही काही नवीन गोष्ट नाही, अगदी चौथीच्या इतिहासापासून सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट, बरोबर ना मुलांना, सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट। पण अफजल खान मारला म्हणजे अफजल खान मूर्ख होता असं नाही। अफजल खानाचा इतिहास जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने लक्षात येईल की अफजल खानाला मारणे किती मोठी गोष्ट जगामध्ये प्रसिद्ध झाल्याने त्यावेळेपासून शिवरायांचा दरारा खऱ्या अर्थाने पडलेले। या अफजल खानाला मारण्यापूर्वी आदिलशहाने का मोहीम सुरू केली? खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी तोरणा घेतला, त्यावेळेला राजगड घेतला, पुरंदर घेतलेले, एक एक किल्ले घेतले आणि ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी जावळी घेतली, जावळीचा सरदार होता त्यावेळेला यशवंतराव मोरे आदिलशहाचा सरदार होता, त्यावेळेला त्याला चंद्रराव हा किताब होता म्हणून त्याला चंद्रराव मोरे म्हटलं जायचं। या चंद्रराव मोरेला शिवाजी महाराजांनी पत्र पाठवले की तुम्ही मराठे आम्ही मराठे, मराठे हा शब्द या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहणारे मराठी राज्य करणारे या अर्थाने घेतले नाहीत। आजकाल सरसकट मराठी हा शब्द फार रूढ झालेले म्हणून ही स्पष्टोक्ती दिली। त्या ठिकाणी चंद्रराव मोरेंना पत्र पाठवले की तुम्ही मराठे आम्ही मराठे, आपल्याला एकत्र येऊन स्वराज्य मिळवण्याची गरज आहे, तुम्ही आदिलशहाची चाकरी सोडून द्या। परंतु पाप पुण्याकडे यायला तयार नव्हतं, अंधार उजेडाकडे यायला तयार नव्हतं आणि पारतंत्र्य स्वातंत्र्यामध्ये यायला तयार नव्हतं। चंद्रराव मोरे त्यावेळेला युद्धाला तयार झाले, त्यावेळेला शिवाजी महाराजांना नाईलाजाने युद्ध करावं लागलं, घणघोर युद्ध झालं आणि चंद्रराव मोरेचा त्या ठिकाणी पराभव झालेले शिवाजी महाराजांनी जावळीवर आपलं भगवा निशाण फडकवलेला आहे। जावळी ज्या वेळेला ताब्यात येते, जावळी ही आदिलशहाचं नाक असतं, आपलं नाकच ज्या वेळेला कापलं त्यावेळेला आपल्याला हालचाल केल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून आदिलशाहीने बडी बेगम शहाने दरबार बोलले। आता ही बडी बेगम शाह म्हणजे नेमकं कोण? अहमद आदिलशहाची पत्नी, अहमद आदिलशहाची पत्नी म्हणजे बडी बेगम शाह, अली आदिलशहाची आई आणि कुतुबशाह गोवळकोंड्याचा सुलतान कुतुबशाह याची बहीण ही बडी बेगम शाह ज्या वेळेला दरबारामध्ये कडाडते, अरे वो शाहजी का बच्चा, अरे वो शाहजी का बच्चा शिवा बहुत बगावत कर रहा है, क्या खेल खेल रहा है, उसका बंदोबस्त करने लायक है कोई मर्द यहाँ। बघा इतकं मोठं साम्राज्य होतं आणि ती म्हणते है कोई मर्द यहाँ। त्यावेळेला अली खान, फतेह खान, मुसे खान एकापेक्षा एक सरस असे सरदार असतात, परंतु सगळा दरबार चुडीचूप होतो, गोडीगप्प होतो आणि कोणीही तयार होत नाही, कारण शिवाजी महाराजांना दख्खन वगैरे लढवलेले या सगळ्यांपुढे शिवाजी महाराजांचा धाक इतका होता की कोणीही जायला तयार नव्हतं। त्यावेळेला मुस्तरे कातुबान, दीनदयाल, उपसिकन अफजल खान पधार रहे है असं म्हणत ज्या वेळेला अफजल खान त्या ठिकाणी येतो आणि तख्तामधला विडा उचलतो, शिवा कौन सा शिवा, ओ दख्खन का शिवा, उसे मैं जिंदा या मुर्दा ले आऊंगा। आता तुम्ही म्हणाल या पदव्या कशासाठी? या अफजल खानाच्या पदव्या आहेत। उपसिकन म्हणजे मूर्तिपूजकांचा नाश करणारा, उपसिकन म्हणजे मूर्ती फोडणारा, आणि अशा प्रकारचा हा क्रूर कर्मा ज्यावेळेला सिरेपट्टणचा राजा कस्तुरीरंग नावाचा राजा याच्याशी ज्यावेळेला अफजल खानाचं कर्नाटकमध्ये युद्ध झालं, तो युद्धामध्ये ज्यावेळेला शरण येत नव्हतं त्यावेळेला तह करण्यासाठी त्याला बोलवलं आणि ज्याप्रमाणे शिवाजी राजांना ज्याने बगलेमध्ये दाबून मारण्याचा प्रयत्न केला ना, तो प्रयत्न अफजल खानाने एकदा केलेला होता। शिवाजी राजांनी आपल्या आयुष्यामध्ये मागाशी मी सांगितल्याप्रमाणे एक प्रयोग परत केला नाही, कारण शत्रू सावध असतो। एक वेळ असं म्हणतात की मित्राची आपल्याला जर चाल ओळखायला विसरलो तर काही हरकत नाही, पण छत्रीची चाल ओळखताना चूक जर झाली तर जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही। त्या कस्तुरीरंग नावाच्या राजाला ज्या वेळेला तो अफजल खान बोलवतो आणि दगाबाजी करून त्याला मिठी मारूनच खलास करतो, असा हा अफजल खान क्रूर कर्मा असतो। शिवाजी महाराजांचा भाऊ ज्यावेळेला संभा त्यावेळेला मदतीची गरज, त्यावेळेला मदतीची कुमकच पाठवत नाही, त्यावेळेला तिथे खलास करतो, त्याचाही दगा करतो।
ज्यावेळेला शहाजी राजांचा सुद्धा त्या ठिकाणी अपमान करून त्यांनाही फरफटत नेलेले, असा क्रूर कर्म असलेला अफजल खान याचा जर आपण परिचय करून घ्यायचा झाला, अफजल खानाची उंची, शिवाजी राजांची उंची 5.5 फूट, अफजल खानाची उंची 7.5 फुटाचा उंच, 2 फूट उंच शिवाजी महाराजांपेक्षा. याचं वजन होतं फक्त 175 किलो, 175 kg. याचं कुटुंब फार छोटं होतं. मुलांसाठी सांगतो, आता कुटुंब सांगतात हम दो हमारे दो. याचं कुटुंब इतकं छोटं होतं, त्याला 64 बायका होत्या, 64 बायका होत्या आणि 43 मुलं होती. इतकं मोठं कुटुंब असलेला, इतका दगाबाज, मूर्ती भंजक आणि मूर्ती पूजकांची हत्या करणारा असा क्रूर कर्मा एक राक्षसच. मला वाटतं त्यावेळेला अफजल खानापेक्षा पराक्रमी त्यावेळेला कोणीच सरदार नसेल. आणि असा क्रूर कर्मा ज्या वेळेला शिवाजी महाराजांना मारण्याची प्रतिज्ञा घेतो, त्यावेळेला त्याची एक पत्नी त्या ठिकाणी धावत देते, हुजूर हुजूर ऐसा मत करो, शिवा बहुत खतरनाक है, आप मारे जाओगे. अफजल खानाला असा राग येतो, एक फटका मारतो, एका फटक्यामध्ये त्याच्या एका बायकोला तो गारद करतो. 2 जणी घाबरून पळून जातात. आता राहिला किती? 61 बायकांना तो नेतो आणि अफजलपूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी त्या तलावामध्ये बुडवून सगळ्यांना मारतो. असं म्हणतात अफजल खानालाही कदाचित आपल्या मृत्यूची बातमी अगोदरच लागली असावी. आपण मेल्यानंतर आपल्या बायकांची विटंबना होऊ नये, हाल होऊ नये किंवा त्यांच्यावर कोणी बलात्कार करू नये. स्वतःच्या जीवाची पर्वा नसताना ज्या वेळेला राजाजवळ जातो, त्यावेळेला स्वतःचा जीव धोक्यात आहे हे अफजल खान नकळत सुरुवातीलाच इतका क्रूर कर्म असलेला अफजल खान ज्या वेळेला येतो, तो जावळीला ज्या वेळेला येतो त्यावेळेला शिवाजी महाराजांना पत्र पाठवतो कि तुम बहुत गुस्ताखी कर रहे हो, आओ हमारे पास, हम तुम्हें माफी करेंगे, गुस्ताखी माफ करेंगे, आदिलशाह कडून जहागिरी देऊ, स्वराज्य देऊ, सगळं देऊ तुम्हाला. त्यावेळेला शिवाजी महाराज त्याला पत्र पाठवतात की तुम्ही तर आमच्या वडिलांसारखे, परंतु तुम्ही इतके महान आहात, अफाट आहात, तुमच्या ताकदीची, तुमच्या शक्तीची आम्हाला फौजेची भीती वाटते, त्यामुळे तुम्हीच जावळीला या आणि या ठिकाणी तुम्हीच आमच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी या. त्यावेळेला तो खान भयानक चवताळतो, कारण ज्या वेळेला खान या ठिकाणी येतो, सुरुवातीला येताना तो तुळजापूर वगैरे मार्गे येतो. तुळजापूरला आई भवानी माता असते. असं म्हणतात की औट घटकेचा बाजार हा संपूर्ण आपला प्रपंच किंवा आपला संपूर्ण जीवन प्रवास हा औट घटकेचा, औट म्हणजे 3.5. असं म्हणतात प्रत्येक माणसाचा नरदेह हा त्याच्या स्वतःच्या 3.5 हात इतका असतो. प्रत्येक माणसाच्या अंगावर 3.5 कोटी केस असतात. 3.5 ठिकाणीच कुंभमेळे भरले जातात. महाराजांना माहिती आहे, हरिद्वार, प्रयाग, उज्जैनी आणि त्र्यंबकेश्वरचा अर्धा पीठ असतं. 3.5 शक्तिपीठावर आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ होती. याच शक्तिपीठांना खऱ्या अर्थाने श्रद्धास्थान म्हणून शिवाजी महाराजांनी आपलं राज्य केलेलं आहे. रेणुका, माहूरगडची रेणुकादेवी, कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी अर्धपीठ आणि तुळजापूरची भवानी माता. या तुळजापूरला जेव्हा हा क्रूर कर्मा अफजल खान ज्या वेळेला गेले, त्यावेळेला त्या तुळजापूरच्या भवानी मातेच्या समोर उभा राहिला. ए भवानी माता, ए भवानी माता, दिखाओ अपना जलवा, नाही तो मैं अपना जलवा दिखवतो, असं म्हणत हातोड्या त्या मूर्तीवर येतो. आमच्या मूर्तीच्या आईच्या अंगाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उठतात आणि त्या समोर गाय कापतो. ज्या वेळेला गाय कापतो ना, त्याच वेळेला आपल्या भवानी मातेने त्यावेळेला शाप दिला असेल, तू जसा इथे गाय कापतो ना, माझ्या गोमातेला कापतो ना, तसा तुला फाडल्याशिवाय माझा शुभा राजा राहणार नाही. आणि ते बळ शिवाजी महाराजांना मिळाले. तिथून त्या ठिकाणी अफजल खान येतो पंढरपूरला. पंढरपूर हे आमच्या श्रद्धेचं स्थान आहे. पंढरपूर, आळंदी असेल आमच्या श्रद्धेची स्थान आहेत. कोणीतरी म्हणतं की काय या देवांमध्ये काय ताकद आहे. असाच एक चॅलेंज दिलेलं होतं. माऊली आपल्याला म्हणतो की माऊलीला चॅलेंज दिलं होतं, या मूर्तीचे, या दगडाच्या पाया काय पडण्यासाठी तुम्ही आळंदीला इतक्या लांब जाता, काय असं या ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी. माणूस मेला म्हणजे गेला, परंतु माणूस मेला म्हणजे गेला नाही. याच ज्या वेळेला ते देवाला नास्तिक म्हणणारे काय असतात, ते नास्तिक म्हणणारे असतात, त्यांची एक संघटना होती. त्या संघटनेने ज्या वेळेला म्हणजे देवाला विरोध, त्यांचा नास्तिक असते सगळे, हा त्यात आपण नाव नाही घेऊ शकत. त्यांनी ज्या वेळेला चॅलेंज दिलं की तुमच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीमध्ये ताकद आहे, आम्हाला दाखवा, त्यावेळेला त्या ठिकाणी मामासाहेब दांडेकर गेले, डॉक्टर शुक्ल गेलेले आणि सांगितलं ठीक आहे, आम्ही आमच्या माऊलीचा प्रताप तुम्हाला दाखवतो. त्यावेळेला एक घड्याळ घेतलेली. जर त्या ठिकाणी जर सेन्सेशन असतील, पॉवर असतील, तर त्या घड्याळाचा काटा जो 12 वर येतो साधारण 15 पर्यंत येईल, 3 पर्यंत येईल, म्हणजे 15 मिनिटापर्यंत येईल. लक्षात, अशी ताकद असेल. जास्त जर असेल तर फार तर 4 पर्यंत येईल, फार असेल तर 5 पर्यंत येईल, अगदी फार जर पॉवर असेल तर 6 पर्यंत येईल. त्याच्या पुढच्या कुठेच गेलेलं नाही हे ज्या वेळेला सांगतं. त्यावेळेला मामासाहेब दांडेकर जातात. अतिशय प्रसिद्ध आणि खरोखर घडलेली घटना आहे. मामासाहेब दांडेकर जातात, आम्हाला म्हणे एक 15 मिनिटाचा अवधी द्या. मामासाहेब दांडेकर माऊलींच्या पूजा करतात, अभिषेक करतात आणि माऊलीला सांगतात, माऊली आज तुमच्या अस्तित्वाची परीक्षा नाहीये, माऊली तुमच्या अस्तित्वाची आज परीक्षाच नाही,
आज आमच्या भक्तीची आणि आमच्या श्रद्धेची परीक्षा आहे, त्यामुळे माऊली तुम्हाला कौल द्यावा लागेल. आणि अगदी मनोभावे ज्या वेळेला पूजा करतात आणि सगळं दार बंद केलं जातं, ते यंत्र त्या ठिकाणी ठेवलं जातं. आणि ज्या वेळेला अर्ध्या तासानंतर जेव्हा दरवाजा पुन्हा सगळ्यांच्या समोर उघडला जातो, त्यावेळेला त्या पूर्ण काटे फिरून त्या यंत्राचे तुकडे तुकडे झालेले ज्या वेळेला बघतात, त्यावेळेला त्या समाधीवर ते नास्तिक लोक सुद्धा माथा ठेवल्याशिवाय राहत नाही. इतकं सत्व आणि इतकं तेज ज्या वेळेला आमच्या या श्रद्धास्थानांमध्ये, त्या पंढरपूरमध्ये ज्या वेळेला अफजल खान गेलेले, त्यावेळेला पंढरपूरमध्ये मातृत्वाची, मातृदेव पितृदेव भव भक्ती करणारा पुंडलिक आहे, या पुंडलिकाची मूर्ती ज्या वेळेला त्या चंद्रभागेच्या तीरामध्ये ते फेकून देतो, आमचे पांडुरंग परमात्मा वाचतात, त्यावेळेला दुसरीकडे त्याचा दौरा निघतो. आणि असं करत दरमजल करत राजे त्यावेळेला राजगडावर असतात. राजगडावर असलेल्या राजांना त्या ठिकाणी राजगडावरून कसे खाली उतरायचं यासाठी अफजल खानाने ही चाल केलेली असते. आणि त्यावेळेला राजे तिथून निघताना सईबाई आऊसाहेबांना भेटायला जातात. त्यावेळेला सईबाई आऊसाहेब अतिशय मरणासन्न अवस्थेमध्ये असतात. मरणासन्न अवस्थेमध्ये असताना सईबाईंचा ते निरोप घेतात. त्यावेळेला राजे म्हणतात आम्हाला निघावं लागेल. सईबाई म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतच नाही, तुम्ही आमच्याजवळ थांबा, कारण आम्ही ज्या वेळेला तुमच्या गळ्यामध्ये पुष्पमाला घातली ना, त्याच वेळेला आम्ही म्हटलं की आम्ही लग्न एका सामान्य माणसाशी केलं नाही, आम्ही लग्न एका वादळाशी केलेलं आहे, सह्याद्रीच्या वाघाशी केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास जा, तुम्ही बिंदिकच जा, परंतु जाताना आम्हाला एक वचन देऊन जा. आमचं शंभू बाळ 2.5 वर्षाचं आहे. आमचा शंभू बाळ 2.5 वर्षाचं, या शंभू बाळाकडे लक्ष द्या. त्यावेळेला शिवाजीराजे म्हणतात शंभू बाळ हे वाघ आहेत, हे जगतलेही वाघासारखे, लढतेलेही वाघासारखे आणि फिरतीलेही वाघासारखे, त्यामुळे त्यांची चिंता तुम्ही करू नका. त्याच वेळेला शिवाजीराजे बाहेर येतात. त्यावेळेला जिजाऊ मासाहेब भेटतात. राजा अफजल खान चालून येतो स्वराज्यावर. त्यावेळेला तुम्ही परवा करू नका, तुम्हाला तुमच्या भावाच्या मृत्यूचा आणि वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचे, तुम्ही मागे सरू नका. त्यावेळेला किती वेळ करायचे सांगू? त्यावेळेला राजे प्रतापगडावर येतात. राजे प्रतापगडावर आल्यानंतर मात्र अफजल खान फार चवताळतो, कारण हाच अफजल खान वाईचा सुभेदार होता. त्यामुळे त्याला माहित होतं प्रतापगड अतिशय कठीण असा किल्ला आहे. जावळीच्या जंगलाच्या बाबतीमध्ये एका कादंबरीमध्ये असलेले की ज्या ठिकाणी सूर्यनारायण पृथ्वीचं दर्शन घेत नाही, या जमिनीने कधी सूर्यनारायण बघितले. एक वेळा हिडिंबा राक्षसीच्या डोक्यामध्ये ऊस सापडेल किंवा त्या ठिकाणी शोध लावता येईल, परंतु या जावळीच्या जंगलातला हत्ती सापडणार इतकं घनदाट जंगल. त्यावेळेला अफजल खान त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना पत्र पाठवतो की आमच्या हत्ती, आमचे घोडे येण्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजे. त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात ठीक आहे, रस्ता बनवा, आम्ही 2 माणसं पाठवून देतो. रस्ता बनवा आणि 2 माणसं पाठवून देतो म्हणजे काय? रस्ता बनवायला 2 माणसं, ही फक्त रस्ता दाखवायला आहे. संपूर्ण जगामध्ये शत्रूच्या पैशामध्ये आपल्या स्वराज्याचे पक्के रस्ते बांधून घेण्याचं काम जर राजाने केलं असेल, त्या राजाचं नाव आहे राजे छत्रपती. हे कसब आणि हे कौशल्य राजांमध्ये होतं. आणि त्यावेळेला पसरणीचा घाट असेल, पसरणीचा घाट म्हणजे ज्या ठिकाणी सैन्य आलं की ते पसरणीच पडतं आणि खलास होतं, त्याच ठिकाणी येतं. त्याच्या हत्ती घोडे उंट पुढे आलेच नाहीत, हत्ती घोडे उंट तिथेच राहिले. पुढे रडतोंडीचा घाट म्हणजे हा चढताना तोंड हे रडल्यासारखं होतं म्हणून त्याला रडतोंडीचा घाट. आणि जरीचा मान म्हणतात. जरीचा मान टेम ज्या वेळेला, या जरीच्या टेंबावर ज्या वेळेला प्रतापगडाच्या पायथ्याशी हे युद्ध केलं जातं, त्याच वेळेला विसाजी मुरंबक नावाच्या सरदाराला शिवाजी महाराज बोलवतात. विसाजी मुरंबकला ज्या वेळेला बोलवतात, विसाजी मुरंबकची निवड शिवाजीराजांनी कशासाठी केली असते मंडळी? विचार करा. अफजल खान नेमका दिसतो कसा, वागतो कसा, बहिर्जी नाईकांनी ही सगळी माहिती दिलेली आहे. बहिर्जी नाईकांनी अफजल खानाची माहिती काढताना त्याच्या बुटाची पॉलिश केलेली, आणि बुटाची पॉलिश करताना बहिर्जी नाईकांनी बघितले की अफजल खान ज्या वेळेला कुर्त्याच्या अंगून पोट खाजवत होता, त्यावेळेला बहिर्जी नाईकांनी बघितली की अफजल खान अंगामध्ये चिलखत घालत नाही. इतकी बारीक माहिती बहिर्जी नाईकांनी काढलेली होती. त्यामुळे चिलखत घालत नाही, मग त्यावेळेला त्याच्या पोटावर वार केला तर तो जाईल, म्हणजे फुका जाणार नाही वार, इतकी माहिती बहिर्जी नाईकांनी दिलेली होती. आणि विसाजी मुरंबकला ज्या वेळेला शिवाजीराजे बोलवतात, त्यावेळेला शिवाजीराजे विसाजी मुरंबकला म्हणतात तू आमच्या समोर आहे. विसाजी मुरंबक समोर येतो. आता म्हणतात शिवाजीराजे तुम्ही आम्हाला मिठी मारा. त्यावेळेला विसाजी मुरंबक म्हणतात नका, असं काही करू नका, मी कसं काय तुम्हाला मिठी मारू? म्हणजे आम्ही सांगतो तुम्ही मिठी मारा.
मिठी मारतो तो आणि म्हणतो की तुम्ही आता आमची मान तुमच्या बगलेमध्ये दाबा. नाही 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 राजे, तुमची तलवार आमच्या मानेवर फिरवा, पण तू असं काही सांगू नका. ज्या वेळेला शिवाजीराजे त्याला क्लिअर करतात की आपल्याला अफजल खानाला मारायचे, त्यावेळेला शिवाजीराजे सर्व प्रकारच्या शक्यता, खानाने जर उजव्या बाजूने दाबलं तर काय करता येईल, डाव्या बाजूने दाबलं तर काय खानाने करता येईल, वरून दाबलं तर काय करता येईल, खानाने उचलून घेतलं तर काय करता येईल, ह्या मोहिमेची तयारी शिवाजी महाराजांनी इतकी केली होती. अनाजी पंत, रंगनाथ मलकरे यांनी तो सुंदर शामियाना उभारला होता आणि अशा प्रकारची पूर्ण तयारी. शामियाना इतका सुंदर होता, इतका सुंदर, इतकी उंचीची वस्त्र होती. त्यावेळेला सगळे हिरे जवाहर घेऊन सगळे व्यापारी अफजल खानाच्या बरोबर त्या ठिकाणी विकायला आलेले होते. शिवाजी महाराजांनी आणखी एक आयडिया काय केलेली असेल बघा, किती सूक्ष्म नियोजन होतं. सगळे शिवाजी महाराजांनी निरोप पाठवला गोपीनाथ पंत बोकिलांकडे, खानाला म्हणा तुमचे व्यापारी आहेत त्यांचा सगळा माल आणून द्या, तुमच्या सोबत अलीखान फतेखान वगैरे सगळे एवढे मोठे मोठे सरदार आले, त्यांना आम्हाला सगळे हिरे जवाहीर वगैरे भेट म्हणून द्यायचे, त्यामुळे व्यापाऱ्यांकडचा सगळा माल आम्हाला येऊ द्या. पैसे तुम्हाला मिळतील. अफजल खानाची भेट झाली की पैसे मिळतील. अफजल खानाची भेट झाल्यानंतर काय झालंय मंडळी माहिती आहे, म्हणजे एकही रुपया न घेता संपूर्ण खजिना स्वराज्यामध्ये येण्याचं काम शिवाजी महाराजांनी केले. त्यानंतर दुसरी एक तरकीब त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केले. संभाजी कावजी, या संभाजी कावजीला जसं जीवा महालाला सांगितलं होतं की तू फक्त सय्यद बंडावर लक्ष ठेवायचं, त्याप्रमाणे संभाजी कावजी सुद्धा अफजल खानासारखाच बलदंड देहाचा होता. आणि त्याला सांगितलं शामियानाच्या बाहेर जर इथे शामियानामध्ये काही झटापट होऊ द्या, शामियानाच्या बाहेर जर अफजल खान आला तर त्याला लक्ष ठेवून त्याला उडवण्याचं काम तुझं. आणि अफजल खान ज्या वेळा कोथळा पुन्हा एकदा आतड्या पोटामध्ये घेऊन अफजल खान एका हाताने आतड्या दाबून येतो आणि पालखीत बसतो. पालखीचे भोई त्याला पकडून ज्या वेळेला जातात त्यावेळेला शिवाजी महाराज धाव संभ्या, त्यावेळेला संभाजी कावजी त्या ठिकाणी जातो आणि पालखीच्या भुईंच्या टाचांच्या पाठीमागच्या बाजूत कापून टाकतो आणि त्या ठिकाणी भुई पाडतात आणि संभाजी कावजी अफजल खानाचं मस्तक येताना एका तलवारीने सपकन त्याचं मस्तक कापून टाकतात आणि तेच मस्तक प्रतापगडावर ते वर घेऊन येतात. इतकं सूक्ष्म नियोजन शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीचे केले. मंडळी, योग्य निर्णय काय असतो? योग्य निर्णयाने शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने सुरतेचा छापा टाकला. सुरतेवर छापा टाकणे एवढं सोपं काम नव्हतं. ज्या आलमगीर बादशहाचा संपूर्ण भारतामध्ये दरार आहे त्याच्या तिजोरीवरच भाव द्यायचा आहे. इनायत खान ज्या वेळेला शिवाजी महाराज आले त्याच वेळेला जिजाऊचा लेख सह्याद्रीचा ठाण्यावर महाराष्ट्राचा वाघ ज्या वेळेला आपल्यावर चालू त्यावेळेला त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. आणि बहिर्जी नायकांनी इतकी हुबेहूब माहिती त्या ठिकाणी गोळा केली, कुठल्या व्यापाऱ्याकडे किती सोनं आहे, कुठल्या व्यापाऱ्याकडे किती हिरे आहेत, कुठल्या व्यापाऱ्याकडे किती माणकं आहेत. जो द्यायला तयार असेल त्याची गुपचूप जे देईल तेवढे घेतलेले आहे, पण जो द्यायला तयार नाही असेल असून पण माहीत नाही असं म्हणतो त्याचं जबरदस्ती घ्या, कुठल्याही स्त्रियांना त्रास देऊ नका असंही म्हटलेलं आहे. त्यावेळेला मोहन पारेख नावाचं एक घर होतं आणि मोहन पारेख त्यावेळेला त्या घरातून निघून गेले, मृत्यू पावलेले. परंतु त्या घराचा जेव्हा संपूर्ण सुरतेमध्ये घोड्याच्या टापांचे आवाज चिंकाळ्या येत होत्या त्याच वेळा मोहन पारेखाच्या घरचे मात्र बेदरलेले होते. रात्रभर त्यांनी कसाबसा रडून रात्र काढलेली आणि सकाळी दरवाजा उघडतात तो काय कुर्तोजी गुजर त्यांच्या घरासमोर येतात आणि त्या आईसाहेबांना सांगतात, आई आता तुम्ही निवांत राहा, रात्रभर मी तुमच्या घराचा पहारा केले. त्यावेळेला त्यांना आश्चर्य वाटलं, तुम्ही आमच्या घराचे पहारे का केले? त्यावेळेला म्हणे राजांची आज्ञा होती. बहिर्जी नायकांनी ही माहिती दिली होती की मोहन पारेख नावाचे व्यक्ती आहे, गुजराती व्यक्ती आहे, परंतु जाती धर्माचा विचार न करता त्यांनी सगळ्यांना दान धर्म करून भरपूर मदत केली. त्यांच्या केसालाही धक्का लागताय, त्याचं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे. त्यावेळेला ते येतात आणि घडी खम्मा म्हणून त्या मुजरा करतात. आपल्या राज्यामध्ये कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी परकीय राज्यामध्ये गेल्यानंतरही घेतात, त्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. भरपूर सोनं आणि भरपूर जवाहीर ज्या वेळेला आणतात, आपल्या घोड्यांवर बसेल प्रत्येक सैनिक 2-2 घोडे घेऊन त्या ठिकाणी गेलो, घोड्यांवर बसेल तेवढं आणलं आणि उरलेलं सगळं सोनं आणि पैसे त्यावेळेला गरिबांना वाटले. त्याही ठिकाणी रयतेचं राज्य स्थापन करण्याचं काम 2 वेळा सुरतेवर छापा त्यानंतर टाकलेलं आहे. अशा पद्धतीचं काम ज्या वेळेला एक होती एक टेंबा होता किंवा एक टेकडी होती, त्या ठिकाणी ज्या वेळेला 300 अरबी घोडे आहेत अशी माहिती शिवाजी महाराजांना मिळाली. हे 300 अरबी घोडे मात्र रुबाबदार आहेत, घोड्यांची जबरदस्त माहिती होती. हे घोडे स्वराज्यात आले पाहिजेत, परंतु एक ताकीद दिली होती, एकही माणूस रक्ताचा एकही थेंब पडणार नाही आणि एकही माणूस जाणार नाही, अशा पद्धती योजना केलेली होती. त्या ठिकाणी त्यांच्याकडे 4000चं सैन्य होतं. शिवाजी महाराजांनी 7000ची पुगमक तयार केली. 2000 सैन्य एका बाजूने पाठवायचं आणि 5000 सैन्य दुसऱ्या बाजूने ठेवायचे. 2000 सैन्याने या ठिकाणी जायचं
आणि त्या ठिकाणी हल्ला करायचा, हल्ला खोटाच करायचा, हल्ला केले, हर हर महादेवची गर्जना झालेले, हर हर महादेवची गर्जना झाल्याबरोबर तिथला सरदार तुटून पडले, मराठ्यांवर तुटून पडले, चुटपुटीची लढाई केली आणि मराठे लगेच मागे फिरले, कारण फिरायचंच होतं. वाऱ्याच्या वेगाने त्यांनी भरपूर लांब त्यांना नेलं. मराठे पळतायत, मराठ्यांना आपण हरवलं, हा आनंद त्याला इतका झाला, तुफान जंगलामध्ये त्यांना लांबपर्यंत नेलं. तेवढ्या शिवाजी महाराजांनी 5000चं सैन्य नेलं आणि 5000 सैन्यानिशी इकडचे 300 अरबी घोडे आणि त्या ठिकाणी असलेलं खजिना सगळा लुटून नेलेले. आणि जेव्हा ते मराठे तिकडे पळाले 2000 आणि अगदी विजयी घोडदौड करून जेव्हा तो रुबाबामध्ये किल्ल्यावर आला, त्यावेळेला लक्षात आलं, अरे बापरे, आपल्याला शिवाजी महाराजांनी खरंच पुन्हा एकदा गुंगारा दिले. शिवाजी महाराजांचं प्रत्येक कामामध्ये किती जबरदस्त लक्ष होतं हे याच्यावरून लक्षात येतं. मंडळी, पुरंदरचा तह ज्या वेळेला होतो त्यावेळेला 23 किल्ले दिलेले. निष्ठा कशी असावी मोरारबाजी देशपांडे सारखी. ज्या वेळेला दोन्ही हातामध्ये तलवार घेऊन मुरारबाजी लढतो ना, त्यावेळेला दिलेर खान म्हणतो, इतक्या द्वेषाने लढणार आहे या मुरारबाजीला, म्हणते मुरार क्यों मर रहा है या, आओ हमारे बादशाह के पास, जहागिरी देतो, तलवार देतो आणि सरदारकी देतो. त्यावेळेला मुरारबाजी देशपांडे तिथूनच त्याच्या अंगावर थुंकतो, अरे हट, तुझ्या बादशहाच्या जहागिरीपेक्षा माझ्या राजाचा चाकर होणं मला पसंत आहे. आणि या बोलण्याच्या नादात दिलेर खान त्याच्या अंगावर अंबारीतून बाण मारतो आणि तो बाण कंठात घुसतो. राज मुजरा करत मुरारबाजी त्या ठिकाणी धारातीर्थी कोसळतो, परंतु आपली निष्ठा त्या ठिकाणी सोडत नाही. आणि याच वेळेला शिवाजी राजांनी विचार केला की तानाजी गेला, मुरारबाजी गेला, बाजीप्रभू देशपांडे गेला, एकापेक्षा एक असलेले सरदार, 10 मिनिटं सरदार किती सोडायचे. त्यावेळेला राजे वाघ असं आक्रमण करण्यासाठी 2 पावलं मागे येतो, त्याप्रमाणे पुरंदरचा तह करण्यासाठी मिर्झा राजाकडे जातात. मिर्झा राजाकडे गेल्यानंतर 23 किल्ले राजे देतात आणि 4 लक्ष हुनांचा प्रदेश देतात. 23 किल्ले हे सांगायला फार सोपे, एक किल्ला घेण्यासाठी राजांनी किती आक्रमण केलेलं आहे, राजांनी किती रक्त आटलले माहिती आहे. 23 किल्ले दिलेले त्या ठिकाणी. पुरंदर हा पहिला किल्ला, पुरंदर, हृदयमाळ, तुंग, डिकोना, पुरंदर, हृदयमाळ, तुंग, डिकोना, मलकगड, मानगड, सोनगड, साकुरगड, मलकगड, मानगड, नवदुर्ग, भंडारदुर्ग, अंकोळा, खंडागळा, इसागड, लोहगड, भक्तगड, माहुली, अशा प्रकारचे 23 किल्ले जेव्हा शिवाजी राजांनी दिलेले आहेत. या 23 किल्ल्यांचा विचार केला तर लक्षात येतं की एक किल्ला शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना पत्र लिहिलेले, एक किल्ला दिलिंद्रासारखा शत्रू आपल्या स्वराज्यावर टपलेला आहे, दिलिंद्रासारखा शत्रू आपल्या स्वराज्यावर टपलेला आहे. परंतु आज मितीस स्वराज्याचा विचार केला तर आज मितीस दिमतीस छोटे मोठे करून 360 किल्ले आपल्याकडे आहेत. 360 किल्ले, एक किल्ला एक वर्षभर जरी लढवला ना, एक किल्ला एक वर्षभर लढवला तरीही औरंग्याला हे स्वराज्य घेण्यासाठी 360 वर्ष लागतील. आणि तितका तो जगला पाहिजे, शिवाजी महाराजांचे जे शब्द आहेत. परंतु एक किल्ला 360 वर्ष, एक किल्ला वर्षभर लढविल अशी शिवरायांची खात्री होती. परंतु रामशेजच्या किल्ल्याचा जर विचार केला, नाशिक जवळचा रामशेजचा किल्ला अगदी जवळपास, केवळ 15 मिनिटांमध्ये किल्ला लढते. रायगड चढायला गेलं आपल्याला 2, 3, 4 तास जातात, 15 मिनिटांमध्ये लढता येईल असा रामशेजचा किल्ला ज्यावेळेला औरंगजेब बादशाह 3 लाख घोडदळ आणि 4 लाख पायदळ घेऊन महाराष्ट्रामध्ये येतो. शिवाजी महाराज असेपर्यंत औरंगजेबाने कधी विचारही केला नाही की महाराष्ट्रात जायचं. शिवाजी महाराजांनंतर मात्र तो आलेला आहे आणि घेतो तर आता पहिल्यांदा रामशेजचा छोटासा किल्ला घेतला पाहिजे. त्यावेळेला है कोई मर्द हा जो शिवा काय रामशेज किल्ला मेरे हवाले कर दे. बघा, औरंगजेब बादशाह सुद्धा आदिलशाह सारखा है कोई मर्द, पूर्ण देशाचा, पूर्ण भारतवर्षाचा राजा सुद्धा असा विचारतो. त्यावेळेला एकही मर्द येत नाही. त्यावेळेला शहाबुद्दीन खान पुढे येतो आणि हुजूर आलमगिरा मैं लाऊंगा इस रामशेज को. अरे वाह, त्यावेळेला आलमगीर बादशाह एकदम खुश होतो. बोलो कब लाओगे. त्यावेळेला तो म्हणतो, हुजूर तुम्ही किती नमाज पढ़ता दिवसातून. 5 ना, 5व्या नमाजीला तुमच्या ताब्यात किल्ला असेल. अरे वाह शहाबुद्दीन खान, बहुत खूप. त्यावेळेला म्हणतो किती सैन्य पाहिजे बोल. त्यावेळेला तिथे 600 सैन्य होतं, रामशेज किल्ल्यावर 600 सैन्य होतं. त्यावेळेला शहाबुद्दीन खान म्हणतो, हुजूर 5000 की फौज चाहिए. अरे तू येडा झाला का, दारू पिऊन आला. 600 सैन्य त्या ठिकाणी आणि तू 5000 सैन्य म्हणतो. अरे याला समजावा कोणी. आपल्याला वाटतं 600 सैन्याला मारायला 5000 मागितले म्हणून आलमगीर बादशाह हसला असेल. नाही, अरे 600 ते दिसायला आहेत, 5000चा कधी खात्मा करतील ना, भरोसा नाही. 5000 नाही, अजून माग. तो म्हणतो 10,000 चाहिए. अरे सोच समझ के बोलो, 20,000 चाहिए. 20,000 नहीं,
तुझे 40,000 की फौज देता हूँ। अरे वो 45,000 की फौज लेके अफजल खान गया था और वापिस नहीं आया। 5 लाखाचे सैन्य घेऊन शाहिस्ते खान गेला होता, चारीच्या चारी बोटं तोडलेली आहेत। त्यामुळे तू विचार करून घे। आणि 40,000 फौज, हत्ती घोडे तलवारी सगळं काही घेऊन येतो। एक दिवस जातो इकडे औरंगजेब बादशाह अगदी मस्तपैकी मनात मांडे असतो, आता किल्ला ताब्यात आला असेल। शहाबुद्दीन खान आता हिरवं निशाण फडकवत असेल। 1 गेला, 2 गेला, 3 दिवस गेले, शहाबुद्दीन खालचा नाही मिस कॉल ना व्हिडिओ कॉल काहीच नाही। त्यावेळेला मात्र औरंगजेब बादशाह विचार करतो नेमका गेला कुठे। कोणीतरी कानात येऊन सांगतो, जिथे 45,000च्या फौजेनिशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतात ते शहाबुद्दीन खानचा खिमा झाला नसेल का राज? हा तुम्ही काय विचार करता? त्यावेळेला औरंगजेब बादशाह भडकतो आणि अजून कुमक पाठवतो, परंतु 1 नाही 2 नाही 5.5 वर्ष तो किल्ला केवळ 15 मिनिटांमध्ये लढता यावा असा किल्ला 5.5 वर्ष ते लढत ठेवतात। हे मराठे आहे लक्षात। त्यावेळेला मराठ्यांनी काय आयडिया केले असते? मराठे 600च होते तिथे, बायका मुलांसहित होते, परंतु त्या गडाच्या चारी बाजूनी ज्यावेळेला ते पत्रावळी पाठवायचे ना, त्यावेळेला 5,000 10,000 पत्रावळी पाठवायचे, त्यांच्यावर अन्न उष्ट अन्न टाकले जायचे। त्यामुळे मुलांना वाटायचं की 600 होते, आता हे वाढले कुठून? त्या धसक्याने लढायलाच घाबरायचे आणि असं करून त्यांनी लढवले। आपण विचार करतो पुरंदरच्या तहाचा। पुरंदरच्या तहामध्ये ज्या वेळेला मिर्झा राजा जयसिंग, मिर्झा राजाला शिवाजी राजे म्हणतात, तुम्ही या भारताचे राजे आहात, भारताचे राजे राजपूत आहेत, आम्ही मराठे आहेत, आपण या मुघलांच्या गुलामीमध्ये जाणं योग्य नाही। त्यावेळेला मिर्झाला वाटलं येईल राजा वाकेल राजा, हात जोडेल राजा। अरे हात जोडणार कसा, वाकेल कसा? वागच तो, वाकणारा नव्हता, वाकवणारा राजा होता तो। आणि मिर्झाला वाटलं येईल राजा, वाकेल राजा, हात जोडेल राजा। त्यावेळेला मिर्झा म्हणतो, तू औरंगजेब बादशाहकडे ये राजा, तुला जहागिरी देतो, सरदारकी देतो, अरे तुझ्या स्वराज्यापेक्षाही मोठी खिल्लत आम्ही देतो। त्यावेळेला शिवाजी राजांच्या कानावर जेव्हा हे शब्द जातात त्यावेळेला शिवाजी राजा कडाडतो। अरे मिर्झा, रुबाबदार असा शिवाजी राजा ज्या वेळेला या मिर्झा राजाच्या समोर असतो, ए मिर्झा, हवेला जाळ काढून हवेला जाळता येत नाही, हवेत जाळ काढून हवेला जाळता येत, पाण्यावर तलवार म्हणून पाण्याला टाकता येत नाही। मारायचं असेल ना तर इथंच मार, रणांगणात जर भेटलास तर गागवल्याशिवाय राहणार नाही। मर्द मराठीची जात आहे, मोडेन पण वाकणार नाही, ही ग्वाही देणारे शिवाजी राजे होते। आणि हे शिवाजी राजे ज्यावेळेला आपला स्वाभिमान घेऊन, शिवाजी राजांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या वेळेला अतिशय प्रचंड श्रीमंत होते, परंतु सगळ्या पोथ्या त्यांनी इंद्रायणीमध्ये बुडून टाकल्या आणि जनतेसाठी सगळी आपली धनदौलत वाटून दिली। त्यावेळेला तुकाराम महाराजांना मदत करावी म्हणून त्यांनी भेट दिलेली। महाराज तुम्हाला माहित असेल सुनील महाराज, त्यावेळेला तुकाराम महाराजांना ज्यावेळेला मावळे सांगतात की हे सगळं शिवाजी महाराजांनी तुमच्यासाठी पाठवलं, तेव्हा तुकाराम महाराज उत्तर देतात, दिवट्या छत्री घोडे येतो मज बऱ्याच न पडे, दिवट्या छत्री घोडे येतो मज बऱ्याच न पडे, एर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, आम्ही तेने सुखी विठ्ठल विठ्ठल म्हणामुखी। असं म्हणत जगद्गुरु तुकाराम महाराज हा नजराणा परत पाठवतात, सन्मानाने परत पाठवतात। आम्हाला या मृत्तिका धनांचं काय, आम्हाला माती समानी आहे, हाच स्वाभिमान घेऊन जेव्हा शिवाजी राजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये जातात त्यावेळेला औरंगजेबाच्या नजरेला नजर मिळवतात आणि मग नजरेला नजर मिळवतात आणि त्यावेळेला त्यांना जेव्हा मानसिंगाच्या पाठीमागे उभं केलं जातं त्यावेळेला त्यांना तो अपमान सहन होत नाही। शिवाजी महाराज त्यांच्या नजरेला नजर मिळवतात त्यावेळेला औरंगजेब बादशाह म्हणतो, हटावी से हमारे नजर से, कारण औरंगजेब बादशाहच्या नजरेला नजर मिळवण्याची ताकद कोणामध्ये नव्हती। औरंगजेब बादशाहकडे जायचं म्हणजे दोन्ही हात एक तर पुढे किंवा पाठीमागे बांधून जायचं, वाकून जायचं, नजर खालीच वासायची आणि जर बोलायचं झालं तर तोंडावर रुमाल ठेवून बोलायची तर कोणाची हिंमतच नव्हती। अशा वेळेला शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्यापेक्षाही मोठी खिल्लत त्यावेळेला देण्यात आली। ती खिल्लत जोरदार धाडकन उडून दिली आणि शिवाजी राजे औरंगजेबाला पाठ करून त्या ठिकाणी निघून जातात। औरंगजेब बादशाहला पाठ करून जाण्याची कोणाची ताकद, त्यावेळेला मानाचा मुद्रा करत तिथून निघण्याची पद्धत होती। या सगळ्या पद्धती मोडणारा एक आणि एकमेव राजा आमचा शिवाजी राजा होता। त्यावेळेला फौलाद खानाच्या कडेकोट पहाऱ्यामध्ये, फौलाद खान म्हणजे मृत्यूचा दुसरा अवतार, कडेकोट पहाऱ्यामध्ये शिवाजी राजांना केलं जातं। राम सिंगाच्या द्वारे मिर्झा राजा जयसिंगांकडून शिवाजी महाराजांना अभय वचन असतं। त्यावेळेला शिवाजी महाराज जेव्हा पेटाऱ्यातून निघण्याचा बंदोबस्त करतात, प्लॅन करतात, शिवाजी महाराज असे राजे होते ज्यांनी प्रत्येक गोष्ट विचार करून केलेली आहे आणि आपल्या बरोबर आलेल्या 1500 जणांपैकी 1498 लोकांना सुखरूप रक्ताचा एकही थेंब न पारता स्वराज्यामध्ये पाठवण्याची किमया फक्त शिवाजी महाराजांना जमलेली आहे। आणि त्यावेळेला मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जद यांना त्या ठिकाणी ठेवून ज्या वेळेला पळण्याची योजना ते करतात ना पेटाऱ्यातून, त्यावेळेला रामसिंगाला बोलवतात आणि त्या म्हणतात, रामसिंग म्हणजे
मिर्जाराजे जयसिंगचा मुलगा रामसिंग, अभी आप हमारे वचन से मुक्त हो जाओ, तुमचा सैनिक घालवा. रामसिंग म्हणतात नाही नाही नाही, फौलाद खान हा क्रूर कर्म आहे, तुम्हाला दुसऱ्याच दिवशी मारून टाकेल. नाही नाही रामसिंग, आम्ही म्हणतो तुम्ही त्या वचनातून मुक्त होऊन जा. आपण गेल्यानंतर रामसिंगाला मृत्यू येऊ नये म्हणून काळजी घेणारा माझा शिवाजी राजा होता. ज्या वेळेला रामसिंगाला जबरदस्ती करतात, त्याच्या वचनातून मुक्त करून टाकतात, त्यानंतर शिवाजी माझे राजे त्याच वेळेला किल्ल्यात औरंगजेबाच्या तावडीतून निघतात. ज्या वेळेला हिरोजी फर्जद आणि मदारी मेहतर, बघा मदारी मेहतर मुसलमान नव्हता, परंतु किती स्वामीनिष्ठ असेल, किती औरंगजेब बादशाह सारखा क्रूर कर्माकडे जायचे, त्याच धर्माच्या राजाकडे जायचे आणि त्याच ठिकाणी त्याच धर्माचा अंगरक्षक नेतात. म्हणजे किती विश्वास कमवलेला असे शिवाजी राजांनी आपल्या लोकांचा. आणि त्या ठिकाणी ते निघून जातात. त्यांना विचारतात की तुम्ही फक्त एकच सांगा, तुम्हाला जीवदान देतो. शिवाजी कहाँ से गया, वो मार्ग वो रस्ता आम्ही बताव. त्यावेळेस आणि रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आणि शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही कधी सांगणार नाही. आम्हाला तुमचे हिरे माणिक जवाहीर आणि आमचा जीवही प्यारा नाही, आम्ही शिवाजी राजांबद्दल काही बोलणार नाही. त्यावेळेला शिवाजी राजे सुखरूप इथपर्यंत पोहोचतात. अहो, आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी नुसती आपला मुलगा मर असं म्हणते आई ज्या वेळेला रागाने, तरीही तिच्या मनात कधी येत नाही मुलगा मारावा, परंतु आपल्या मुलाचं उत्तर कार्य, विधी, दशक्रिया वगैरे हे सगळं काम त्यांनी स्वराज्यासाठी, आपला स्वराज्याचा छत्रपती सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून केलं. कदाचित संभाजी राजांच्या मृत्यूनंतर ते उत्तर कार्य झालेच नव्हते, ती नियतीने ते अगोदर करून घेतलं असं म्हणावंसं काय वाटेल. परंतु किती म्हणजे गनिमी काव्याचा किती कळस म्हणजे शिवाजी राजे आहेत, किती चातुर्य वापरलेले आहे. शिवाजी राजांच्या दरबारामध्ये स्त्रियांना असलेला सन्मान आपण जर पाहिलं तर कल्याणच्या सुभेदाराची सून ज्या वेळेला आणली, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, हे शिवाजी राजे ज्या वेळेला म्हणतात. ही कथा सगळ्यांना माहीत आहे. ज्या वेळेला या सुभेदाराकडे त्याची सून जेव्हा सन्मानाने चोळी बांगडी घेऊन परत येते, त्यावेळेला तो सुभेदार विचारतो, शिवाजी राजा तुझे उठा के ले, शिवाजी राजा के सिपाही तुझे उठा के ले, चुरा के ले गए, भगा के ले गए, कहीं तुझ पे जुलूम जबरदस्ती तो नहीं हुई, कहीं तुझ पे जुलूम जबरदस्ती तो नहीं हुई. त्यावेळेला ती म्हणते, अच्छा हुआ, कौन कहता है शिवाजी राजा के आदमी मुझे उठा के ले गए, चुरा के ले गए, भगा के ले गए. अच्छा हुआ शिवाजी राजा के आदमी मुझे उठा के ले गए, भगा के ले, चुरा के ले गए. अच्छा हुआ यह हादसा हुआ जिससे मुझे शिवाजी जैसा भाई मिल गया. मला शिवाजी राजांसारखा भाऊ मिळण्यासाठी ही गोष्ट घडली, ती चांगली झाली असं शिवाजी राजांच्या दुश्मनाची सून म्हणते. हे माझ्या राजाचं मोठेपण आहे. हो, रांजाच्या पाटलाने ज्या वेळेला त्या स्त्रीवर बलात्कार केलेले, तिचा पती ज्या वेळेला सांगत होता की माझ्या पत्नीवर बलात्कार झालेले, त्यावेळेला रांजाच्या पाटलाला तिथे बांधून आणले, मुसक्या बांधून. त्यावेळेला पाटील उन्मत्तपणे म्हणतो, राजे आम्ही आतापर्यंत हे केलेलं आणि करतच राहणार. त्यावेळेला राजे कडाडले की याचा चौरंगा करा, आणि दोन्ही हात आणि दोन पाय कापले जातात आणि त्याला कसबा पेठीच्या चौकामध्ये बांधलं जातं, त्या ठिकाणी ठेवलं जातं. कसबा पेठीच्या चौकामध्ये त्याला ठेवल्यानंतर मासाहेब जिजाऊ राजांना विचारतात, शिवबा त्याला हातीच्या पायदळी नेण्यापेक्षा जेलमध्ये दुसरीकडे निक्षा कसबा पेठेच्या चौकामध्ये ठेवण्याचं कारण काय. त्यावेळेला राजे म्हणतात, मासाहेब तुम्हाला तर माहिती आहे की या राज्यामध्ये रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागला नाही पाहिजे आणि आई बहिणींवर कोणी वाकड्या नजरेने बघितलं नाही पाहिजे. या कसबा पेठेमध्ये जो जो जाईल आणि या बलात्काराला बघेल, त्यावेळेला माझ्या आई बहिणींकडे वाकड्या नजरेने बघण्याची ताकद कोणाची असणार नाही. हा जरब आणि हीच कुमक ज्या वेळेला घेऊन सखोजी गायकवाडने त्यावेळेला कर्नाटकहून येताना बेलवलीच्या गडीवर आक्रमण केलं. अर्थात आक्रमण करण्याचं कारणही तसं होतं. त्या गडीच्या बेलवलीच्या गडीच्या पाटलाने त्यावेळेला आगळीक केली होती. स्वराज्याचे 300 बैल पळून नेले होते. स्वराज्यातले 300 बैल पळून नेलेले ते समजल्यावर सखोजी गायकवाडला ज्या वेळेला शिवाजीराजांनी पाठवलेले, तुंबळ युद्ध झालं, त्या युद्धामध्ये पाटील मरण पावलेले. पाटील मरण पावला, आता गडी ताब्यात येईल असं वाटत असतानाच पाटलाची पत्नी त्यावेळेला घोड्यावर मान टाकते आणि घोड्यावर मान टाकून युद्धासाठी तयार होते आणि रात्रभर ती गडी लढवते. आणि गडी लढवल्यानंतर पुन्हा एकदा तिचा जेरबंद केला जातो आणि तिला सुद्धा पकडून आणलं जाते आणि त्या ठिकाणी सखुजा गायकवाडाच्या सत्कारासाठी हा दरबार भरवला जातो. सखुजी गायकवाडाच्या सत्कारासाठी भरवलेल्या दरबारामध्ये त्या सावित्री सरदेसाई नावाच्या त्या पाटलाच्या बायकोला त्या ठिकाणी आणलं जातं आणि तिला साखळदंडाने जेरबंद केलेलं असतं. त्यावेळेला ती मान खाली घातलेली असते आणि साखळदंडाने जेरबंद केलेली स्त्री ज्या वेळेला समोर बसते, त्यावेळेला शिवाजीराजे कडाडतात, सखुजी आपल्या राज्यामध्ये या स्त्रिया बहिणींना, आया बहिणींना असं जेरबंद करण्याची पद्धत कधीपासून सुरू केली तुम्ही. त्यावेळेला सखुजी म्हणतात, राजे ही आपल्या सरदारांशी लढायला निघाली होती, त्यामुळे तिला शत्रू म्हणून जेरबंद केले. ते काही नाही, तिला आधी सोडा. पहिल्यांदा राजांनी आज्ञा केली, तिला सोडा. आपले सैनिक इतके बाजूला असताना आपल्याला एका स्त्रीला, माता भगिनीला जेरबंद करण्याची गरजच काय. हे हक्काचं, न्यायाचं, कल्याणाचं राज्य आहे
आणि न्यायाचं आणि कल्याणाचं समतेचं राज्य आहे असं म्हटल्यानंतर सावित्रीबाई सरदेसाई वर बघते, बस राजा बस, न्यायाचं आणि हक्काचं राज्य बोलू नको. आतापर्यंत गप्प असलेली, आतापर्यंत मान खाली घालून असलेली सावित्री ज्या वेळेला बोलते बस राजा, त्यावेळेला राजे विचारतात, सावित्रीबाई काय झालं सांगा. त्यावेळेला म्हणते या संपूर्ण दरबारामध्ये सांगता येणार नाही. त्यावेळेला एकाच इशारामध्ये संपूर्ण दरबार खाली जातो. आता फक्त सावित्रीबाई आणि राजे असतात आणि राजे विचारतात, सावित्रीबाई बोला, अगदी बिनदिक्कतपणे बोला, मनमुरादपणे बोला, तुम्हाला जे सांगायचं अगदी बिंदासपणे बोला, तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला सावित्रीबाई म्हणते, राज युद्ध झालं, युद्धामध्ये हार जीत ही चालते, युद्धामध्ये माझा पराभव झाला, माझा पती मरण पावले याचं मला अजिबात दुःख नाही, माझी गडी गेली याचंही मला दुःख नाही, परंतु या सखुजी गायकवाडानं तुमच्या सरदारानं माझ्या इज्जतीवर, माझ्या इब्रतीवर हात घातला, याच्यासाठी मी रडते. ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी पुन्हा दरबार भरले, जो दरबार सखुजी गायकवाडाच्या सत्कारासाठी भरलेला असतो तोच दरबार आता सखुजी गायकवाडाचा न्याय निवाडा करण्यासाठी आला असतो. सखुजी गायकवाड ज्या वेळेला दरबारामध्ये त्यावेळेला आल्याच म्हणतो, राज माझी काही चूक नाही, ही सावित्रीबाई खोटं बोलते, खोटं बोलते. राजे म्हणतात, मी तर अजून तुला विचारलंही नाही काय, तू बोलतो कसं आहे खोटं बोलते. राजाने तिथेच कळलं याच्याकडून आगळीक झालेली आहे. आणि सखुजी गायकवाड म्हणजे सखुजी गायकवाडला राजा करून तरी काय करतील, आताच्या भाषेत बोलायचं तर सेटलमेंटच ना. कुठल्याही प्रकारे आता इतके बलात्कार होतात तरी एक 75 वर्षाची म्हातारी न्यायालयामध्ये आलेली आहे आणि तिला विचारलं तू कशासाठी आली, म्हणजे 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला, त्याचा न्याय निवाडा अजून लागत नाही. म्हणून यासाठी पाहिजे छत्रपती शासन. शैलेशला अभिप्रेत असलेले छत्रपती शासन ज्या वेळेला होईल ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने छत्रपती शासन महाराष्ट्रामध्ये आणि या जगामध्ये लागू झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच वेळेला राजे बोलतात की या ठिकाणी सखुजी गायकवाडची चूक झाली, म्हणे राजा भूल माफी असावी, राजा चुकून झालं, राजा भूल माफी असावी. त्यावेळेला राजा म्हणतात, याचा एक हात आणि एक पाय असाच कलम करा आणि टकमटुकावरून त्याला उलटून द्या आणि त्याला सांगा, चुकून जर जिवंत राहिला त्यामुळे चुकूनही स्वराज्यामध्ये येऊ नको, तुला पुन्हा कलम केलं जाईल. मर्द मराठीची जात आहे मोडेन पण वाकणार नाही. छत्रपती शासनामध्ये गुन्हेगाराला ताबडतोब शिक्षा करण्याची पद्धत होती आणि त्या सावित्रीबाई सरदेसाईला चोळी बांगडी करून पुन्हा गडीचं राज्य ताब्यात दिलं जातं आणि तिला सांगितलं स्वराज्याशी एकनिष्ठ राहा. ज्या वेळेला शाहिस्ते खानाची 4 बोटं कापली जातात ना, त्यावेळेला जखमी अवस्थेमध्ये असलेल्या शाहिस्ते खानाच्या जवळ त्याची पत्नी येते. त्यावेळेला शाहिस्ते खान हात थरथर थरथर कापत असताना त्याची पत्नी येते, त्याची बेगम येते आणि म्हणते, हमारी मुन्नी काही दिख नाही रही, हमारी मुन्नी काही दिख नाही रही. त्यावेळेला रक्तबंबाळ झालेला अगदी घाबरलेला शाहिस्ते खान त्यावेळेला तिला म्हणतो, चिंता मत करो, चिंता मत करो, शिवाजी के आदमी, शिवाजी के सिपाही अगर उसको उठा के लेके गए होंगे ना तो वो सही सलामत हमारे यहाँ आ जाएगी. आपल्या जीवावर बेतलेल्या या शत्रूबद्दलही इतका विश्वास ज्याने कमवलेले तो छत्रपती शिवाजी राजा. या शिवाजी राजांनंतर संभाजी राजे खऱ्या अर्थाने 9 वर्षाचे असताना या औरंगजेबाला खऱ्या अर्थाने समोरासमोर टक्कर देतात आणि मग 14व्या वर्षी सिंहासनावर बसलेले या संभाजी राजाने ज्या वेळेला छत्रपती शासन हातात घेतलेले, त्या संभाजी राजांना ज्या वेळेला फितुरीने आपल्याच मेवण्याकडून गणोजी शिर्केकडून दगाबाजीने पकडलं जातं, या संभाजी राजांना आणलं जातं आणि संभाजी राजांना आणल्यानंतर त्यांना विदूषकीचे पोशाख घातला जातो. त्यांच्या अंगावर थुंकतात, कुणी यावं आणि माझ्या राजाच्या अंगावर थुंकावं, कुणी यावं आणि त्यांच्या अंगावर शेण वगैरे फेकावं, कुणी यावं आणि त्यांच्यावर दगड मारावे अशी हेटाळणी केली. रुबाबदार असा छत्रपती असलेला निधडा छातीचा अनेकविध भाषा बोलणारा 14 भाषांमध्ये असला बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला अजय राजबिंडा माझा राजा विदूषकी वेशामध्ये जेव्हा औरंगजेबाच्या समोर आणला जातो त्यावेळेला हुजूर आलमगिरा बहुत खुशी की बात है, संभाजी पकडा गया, त्याला फार आनंद होतो आणि त्याने तब्बल 40 दिवस संभाजी राजांच्या क्रूर कर्म्यासारखे हाल केले असतात. पहिली शिक्षा होते संभाजी राजांना, पहिली शिक्षा होते संभाजी राजांना याची नजर, इसकी नजर हमें बहुत तकलीफ देती है. ये 9 साल का था तभी हमारे दरबार में आया था, तभी हमारे नजर के सामने नजर उठाने की ताकत किसकी नहीं थी. इसकी नजर हमें बहुत तकलीफ देती है, फोड डालो उसकी नजर. आणि संभाजी राजांचे डोळे त्यावेळेला तप्त सळे आणतात आणि चर 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 करत त्याच्या डोळ्यामध्ये खुपसले जातात. संभाजी राजांच्या फक्त खोबण्या राहतात. दुसरी शिक्षा असते संभाजी राजांना, इसकी जबान बहुत चलती है, इसकी जबान बहुत चलती है, काट डालो इसकी जबान को. त्यावेळेला तोंड उघडलं जात नाही, तोंड उघडलं नाही, तोंड उघडण्यासाठी नाक दाबलं तर सांडशीने आणि श्वास घेण्यासाठी जीव गुदमरतो, जीव गुदमरतो. त्याच वेळेला जीभ बाहेर येते, तोंड उघडलं जातं, सांडशीने जीभ बाहेर खेचली जाते, सपकन तलवार पडते आणि रक्ताच्या चिळकांड्या उठतात, जीभ वळवळ करते
आणि त्या तिसरी शिक्षा असते कानामध्ये तप्त शिशाचे रस ओतले जावेत, शिशाचे रस ओतले जातात. चौथी शिक्षा आहे ते खाल उखाड दो उसकी संभाकी, त्वचा सोलली जाते, अंगावर मिठाचं पाणी ओतलं जातं. किती यातना होत असतील माझ्या राजाला. नाखून उखाड दो, नख काढली जातात, गुडघे तोडा, हात तोडा आणि शेवटची शिक्षा 40व्या दिवशी दिली जाते. इसका सर कलम कर दो, डोकं धडा वेगळं केलं जातं. मृत्यू सुद्धा ज्या ठिकाणी थांबलेलं आहे येथे ओशाळला मृत्यू असं म्हणतात. ज्या ठिकाणी नजर काढली, डोळे फोडले संभाजी राजांचे, परंतु नजर औरंगजेबासमोर कधी झुकली नाही. हात कापले संभाजी राजांचे, परंतु औरंगजेबासमोर हात कधी जोडले नाहीत. गुडघे फोडले संभाजी राजांचे, परंतु हेच गुडघे औरंगजेबासमोर कधीही झुकले नाहीत. झुकला नाही, वाकला नाही असा माझा राजा होता. परम प्रतापी हे शंभू राजा था, शेर शंभा शिवाजी राजा था. परम प्रतापी महापराक्रमी ये तो शंभू राजा था, ये तो शंभू राजा था. या शंभू महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करत आणि ज्यांच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं असं म्हणतात, सूर्यास्त झाला तरी राहतो जसा संधी प्रकाश, आठवणी अशाच असतात, संपला जरी सहवास, संपला जरी सहवास. खऱ्या अर्थाने डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो, परंतु मातीआड गेलेली माती मात्र परत दिसत नाही. कितीही प्रयत्न केला, कितीही मनात आणलं तरी आपणा सगळ्यांचा लाडका काळजाचा तुकडा असलेला शैलेश मात्र आपल्याला परत भेटणार नाही. ही खंत मनात ठेवून त्याच्या आवडीचं कार्य, शिवविचार, शिवप्रेरणा आणि हाच शिवविचार पुढे नेण्याचं आपण कर्तव्य करत या ठिकाणी आरंभलेलं हे कार्य अशाच पद्धतीने या शैलेशच्या पवित्र स्मृतींना वंदन करत आजच्या या वाणीला विराम देतो. धन्यवाद. अस्ते कदम, अस्ते कदम, अस्ते कदम. महाराज गणपती, भूपती, गजपती, आश्वपती, जलपती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवरदान जागृत, अष्टवरदान वेष्टित, न्याय अलंकार मंडित, सशस्त्र शास्त्र पारंगित, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंश, सिंहासनाधीश्वर, गुणवंत, कीर्तिवंत, माता जिजाऊ सुपुत्र, हिंदवी साम्राज्य संस्थापक, महाराज धीराज, श्रीमंत श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर